पोलीस जेल कर्मचारी पकडला जातो, त्याच्या कानटोपीमध्ये 4 गांजाच्या पुड्या सापडतात आणि त्याला वाचवण्यासाठी जेल प्रशासन एंट्री करतं की याच्याकडे 2 अत्ताराच्या बाटल्या सापडल्या आणि केस क्लोज होते. मग सामान्य माणसं इथं रस्त्यावर कुठेतरी 2 गुटख्याच्या पुड्या सापडल्या म्हणून तुम्ही 6-6 महिने 8-8 महिने लोकांना आत डांबून ठेवता आणि स्वतःच्या जेल कर्मचाऱ्यांना मात्र तुम्ही अशा पद्धतीने प्रोटेक्शन देता. खरं तर खूप शर्मेची गोष्ट आहे अगदी जेल प्रशासनासाठी किंवा सगळ्या प्रशासनासाठी. जेव्हा किलोनी गांजा जेलमध्ये पोहोचत असेल तर काहीतरी मोठं होते असं समजायचं. टीबी वॉर्डामध्ये बसून एक कैदी हे सगळं नेटवर्क मेंटेन करत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसाचं नाव होतं ललित पाटील. बरं, जे आता ते ससून मध्ये जी पकडले गेली, पुस्तकात नाव लिहिलं नाहीये, पण हा ललित पाटील होता. बरं. आणि ललित पाटील हा आतमध्ये तसाच होता. तो बाहेर आल्यानंतर ते फक्त जगाला कळलं एवढंच, मला आतमध्येच माहिती होतं. पण आश्चर्य असं होतं की हा ललित पाटील की जेलमध्ये बसून फेक टीव्हीचं दिले, तो खरा टीव्हीवाला थोडाच आहे, तो फेक टीव्हीवाला दिले ना, तो ललित पाटील आहे. दर महिन्याला कमीत कमी 40 लाख रुपयाचा ते 50 लाख रुपयाचा व्यवहार येरवडा जेलमध्ये कॅशमध्ये चालतो. एका येरवडा जेलचा व्यवहार फक्त येरवडा जेलमध्ये 40 रुपये चालतो. मला आता सुद्धा चिठ्ठ्या येतात, माझे जे जुने कैदी आहेत ना मित्र, त्यांचे चिठ्ठे येतात आणि त्याची चिठ्ठ्या मी मुद्दाम साठवून ठेवतो. जेल कर्मचारीच पाठवतात, मला 2000 रुपये पाठवा, 5000 रुपये पाठवा, मग त्यात त्याचे निम्मे पैसे यायचे असतात. हा व्यवहार उघड चालतो. म्हणजे याचा अर्थ जेल कर्मचारी, जेलचे अधिकारी हे सगळे त्याच्या भ्रष्टाचाराच्या साखळीत सहभागी होतात. त्यामुळं एकतर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तुमच्याकडे ताकद पाहिजे, तुम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे, नाही तुमच्याकडे पैसे पाहिजे. ही 2 कॅटेगरी. जेलमधली सत्ता म्हणजे पाहिजे. दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे. मग जेव्हा डिमांड सप्लाय गॅप होते तेव्हा काय निर्माण होतं? भ्रष्टाचार निर्माण होतो. त्यामुळे जेल कर्मचारी, जेलचे अधिकारी हे सगळे त्याच्या भ्रष्टाचाराच्या साखळीत सहभागी होतात. त्यामुळं एकतर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तुमच्याकडे ताकद पाहिजे, तुम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे, नाही तुमच्याकडे पैसे पाहिजे. ही 2 कॅटेगरी लाचलुचपत चालते जेल विभागामध्ये. जी पोलीस कर्मचारी पासून ते जेलर पर्यंत सगळी चालते. मग अक्षरशः जेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणण्यावर बंदी आहे किंवा नाही? बंदी नाहीये. बरं, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी नाहीये. चौकशी करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मला हस्ते परास्ते कळलं की तिथे सोपाने 1.5 लाख रुपयाचा रेट आहे. अरे बाबा. तर पण मला 8 फूट बाय 5 फूट जागा मिळाली असती, साधारण झोपण्यापुरती जागा छान मिळाली असती, पण जागेचं रेट कार्ड आहे 1.5 लाख रुपये. हा, म्हणजे माझ्या ऐकण्यात असायचं की आठवड्याचे 4-4, 5-5 लाख रुपयाची लोकांची उत्पन्न होती जेलर लोकांची. फक्त जे मेन जेलर आहेत की त्याच्या खालची जागा सुद्धा विकल्या जातात. झोपायच्या जागा, जी वीजभर जागा तुम्ही सांगितली, ती जागा सुद्धा हजारो रुपयांना विकली जाते. ती कशी, म्हणजे कोण विकतात? पोलीस विकतात, कैदी विकतात, तिथले भाई विकतात, आणि कशा प्रकारचं ते पैसे आतमध्ये त्या जागेचे येतात. त्यामुळं सगळे व्यवहार चिठ्ठीने चालतात. जागेचे व्यवहार होतात का? होतात. सगळ्याच जागेचे होतात का? नाही होत. म्हणजे उदाहरणार्थ 210, 220 ची बाराक असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 100 कैदी कैचीत झोपत असतील. बरं. आता कैचीत झोपण्यासाठी कोणी पैसे देत नाही हो. जेलच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो कैचीत झोपा. बरं. आणि कैचीत कसं झोप, अशी माणसं कशी झोपतात? एकाने तोंड या बाजूला करायचं डोकं, दुसऱ्याने डोकं या बाजूला करायचं, तिसऱ्याने परत असं करायचं, प्रत्येकाने उलटी बाजू पकडायची दुसरे समोर, आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या डोक्यापाशी खांद्यावर. हे जर अनुभवायचं असेल तर जेलमध्ये जावं. कारण अशा परिस्थितीमध्ये जिथं सामान्य माणसाला बाहेरच्यांना वाटेल की ही माणसं जगूच शकत नाहीत, अशा ठिकाणी ही माणसं जगण्यासाठी काय काय उपद्व्याप करत असतील ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळेल. तुरुंग, जेल, कारागृह हे शब्द जरी ऐकले तरी माणसाच्या मनाचा थरका उडल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही जर एखादा गुन्हा केला असेल तरच ही गोष्ट तुम्ही साक्षात अनुभवू शकता, नाहीतर टीव्ही किंवा फिल्म्समध्ये हे तुम्हाला बघता येईल. पण एक IPS अधिकारी ज्यांनी हे तुरुंग, हे येरवड्यातलं तुरुंगरंग, हे तुरुंगातलं विश्व जे अनुभवलंय, ते तब्बल 2 वर्षापर्यंत एक अंडर ट्रायल कैदी म्हणून, ज्यांनी त्या तुरुंगातल्या विश्वावरती एक पुस्तक लिहिलंय तुरुंगरंग नावाचं. पुस्तकाची कथा आणि शब्दरचनाही अशी की तुम्हाला त्या जेलमध्ये असल्याचा भास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पुस्तकाचे जे लेखक आहेत ॲडव्होकेट श्री माननीय रवींद्रनाथ पाटील सर, ते आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. मला पहिला प्रश्न पडलेला आहे की हा अंडर ट्रायल कैदी म्हणजे काय?
काय असतं अंडर ट्रायल कैदी म्हणजे? कसं आहे की कैद्याचे 2 प्रकार आहेत. म्हणजे लोकांना वाटतं कैदी म्हणजे गुन्हेगार. तर ज्याला शिक्षा लागते तो शिक्षा कैदी किंवा कन्व्हिक्ट, आणि ज्याला एखादा FIR किंवा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर अटक होते, परंतु त्याचा ना खटला चालू असतो किंवा खटला चालू असला तरी त्याची अजून त्याला शिक्षा लागलेली नसते, किंवा तो आरोपी आहे, गुन्हेगार आहे की नाही हे सिद्ध झालेलं नसतं. त्या अवस्थेतला जो कैदी आहे तो झाला अंडर ट्रायल किंवा कच्चा कैदी. म्हणजे ज्याचं स्टेटस काय आहे, तो निर्दोष आहे का तो गुन्हेगार आहे याच्याबद्दल अजून कायद्याचंच काही मत झालेलं नाही, तो अंडर ट्रायल झाला. काय साधारण काय विश्व असतं कैद्यांचं जेलमध्ये? तुम्ही ते सगळं फार जवळून निरीक्षण केलंय, म्हणजे इव्हन तुम्ही स्वतःच एक अंडर ट्रायल कैदी म्हणून राहिले. काय कैद्यांचं काय विश्व असतं आतमध्ये जे बाहेरच्या लोकांना प्रश्न पडतो, कसं जीवन असणार? म्हणजे तुम्ही आता पुस्तक वाचलंय. हो. मी एका ठिकाणी म्हटलंय की मी वारुळातलं विश्व उलगडायला निघालोय. की वारुळाला आपण जसं वरून बघितलं तर आपल्याला फक्त एक स्ट्रक्चर दिसतं, आत काय माहीत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की अख्खा एक वारुळात संसार मांडला गेलेला असतो तिथं. तसं आतमध्ये जरी आपल्याला वाटत असलं की हे 4 खोल्यांमध्ये माणसं डांबलेली आहेत, त्याच्या पलीकडे काय चाललंय आपल्याला माहीत नाही, पण तिथंही माणसाचं एक विश्व तयार झालेलं असतं. तिथंही एक माणसाचं रुटीन फिक्स होतं. तिथंही माणसं स्वतःला ॲडजस्ट करायला शिकतात, तिथंही जगात जगायला शिकतात. किंबहुना डार्विनची इव्होल्युशन थिअरी आहे ना, मला असं वाटायचं, मी अँथ्रोपॉलॉजीचा विद्यार्थी होतो, मला वाटायचं की या उत्क्रांतीच्या काळामध्ये म्हणजे होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस पासून होमो सॅपियन कसे तयार झाले, त्याच्यामध्ये माणसाचा ब्रेन कसा चालला असेल हे जर अनुभवायचं असेल तर जेलमध्ये जावं. कारण अशा परिस्थितीमध्ये जिथं सामान्य माणसाला बाहेरच्यांना वाटेल की ही माणसं जगूच शकत नाहीत, अशा ठिकाणी ही माणसं जगण्यासाठी काय काय उपद्व्याप करत असतील ते सगळं तुम्हाला अनुभवायला मिळतं. आणि हे मी त्रयस्थ व्यक्ती न म्हणून सांगता त्या जगण्याच्या संघर्षातला एक यात्रेकरू म्हणून मी ते पुस्तक लिहिलंय. त्यामुळे हे त्यांचं जे विश्व आहे पहाटेपासून रात्री झोपेपर्यंत किंवा झोपल्यानंतरही रात्री चालू राहणारा जे विश्व आहे ते मी या पुस्तकाच्या रूपाने उलगडले. तिथं तुम्ही ज्यावेळेस जेलमध्ये होता ते पुस्तक लिहिलंय, त्यातले बरेचसे शब्द तुम्ही वाचनात आणले लोकांच्या, वाचकांच्या. ते फाचाडी असू द्या, हंडी असू द्या, गाडी असू द्या, किंवा असे बरेच शब्द आहेत जे सामान्य जनतेला माहीत नाहीत, पण तुमच्या पुस्तकाच्या रूपाने ते लोकांना माहीत पडलेत की याचा अर्थ काय होतो. किंवा बरेच असे शब्द आहेत की जे वाचकांना याच्यापूर्वी कधी माहीत नव्हते. जेल या विषयावरती बऱ्यापैकी पुस्तकं आलेले आहेत, पण एवढे तंतोतंत शब्दांचे उल्लेख, ते तिथल्या होणाऱ्या शिक्षा, चालणारी लाचारी, ह्या सगळ्यांवरती तुम्ही सगळं विश्लेषण केलेलं आहे. मी त्यातलेच काही एक शब्द मांडणार आहे. हंडी म्हणजे काय, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना कळेल की हंडी म्हणजे काय, हंडी याचा शब्दाचा अर्थ काय होतो जेलच्या भाषेत. कसं आहे, आपण हंडा शब्द ऐकलाय, म्हणजे त्याचं एक छोटं रूप म्हणून हंडी पकडू शकतो. म्हणजे आपल्या कल्पना करण्यासाठी कदाचित ज्यांनी हा हंडी शब्द शोधला त्याच्या मनात असंच काहीतरी आलं असावं. बाहेरून जर पाहिलं तर तवा अजून खोलगट केला किंवा परात जी वर्ण अशी सरळ आली असती तीच परत आपण अशी त्याच याच्यात चालू ठेवली, किंवा एखाद्या आपण म्हणतो आपण घरामध्ये घमेलं असतं, त्या घमेल्याच्या आकाराची वस्तू त्याला आपण हंडी म्हणू शकतो एका याने. परंतु ही हंडी बनते कशी, तर जेलमधली जर्मनची थाळी चारी बाजूनी खोलगट करून, आणि ती खोलगट करण्याची प्रक्रिया पण साधी नाही, ती पुस्तकात तुम्हाला वाचावी लागेल. तर त्यातून आकार दिलेलं एक भांड, ही हंडी या शब्दाची सुरुवात झाली. पण हंडी म्हणजे फक्त भांड नाही हो, हंडी म्हणजे त्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाकही आहे, आणि त्या स्वयंपाकाच्या निमित्तानं एकत्र आलेली माणसं पण आहेत. आणि ती नुसती माणसं नाही, त्या माणसांमधली नाती, गुंफण आणि एक लटका का होईना निर्माण झालेला संसार, हे एक हंडीचं एक विस्तृत रूप आहे. त्यामुळे सुरुवातीला मी जेव्हा हंडी हा शब्द ऐकला तेव्हा माझ्या दृष्टीने हंडी एक भांडं होतं. परंतु जसं जसं मी त्या अनेक हंडीचा सदस्य होत गेलो तेव्हा मला लक्षात आलं की ही हंडी व्यक्ती नाही आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल
की माझा हंडीतला सर्वात मोठा सहकारी होता छत्री, याचं नाव अनेक वेळा आलंय पुस्तकामध्ये. 2 वर्ष झाली मी जेलमधनं बाहेर येऊन, आजही दर 2-2.5 महिन्यांनी मी जेलला जातो छत्रीला भेटायला. नातं सुटत नाही हंडीतलं त्या हंडीसाठी. हा अगदी. म्हणजे त्यामुळे हंडी असं नाही की फक्त हंडीचा अर्थ आम्ही साध्या भाषेत एक जेलमधली छोटीशी गँग किंवा छोटीशी टोळी असा घेऊ शकतो का, की जेवणापुरती? कसं आहे, गँग किंवा टोळी म्हणणं हंडीचा एक अपमान होईल. ते एक प्रेमाचं नातं आहे हो. म्हणजे गँग आणि टोळी जेव्हा म्हणतो त्यांचा एक उद्देश समाज विघातक असतो. हंडीचा उद्देश तिथलं जीवन सुकर करणं आहे, एकमेकावर प्रेम करणं आहे. हा, आणि हंडी काही एकाच टोळीतल्या सदस्यांची होत नाही, किंबहुना जेलमध्ये टोळ्या फोडून टाकतात. म्हणजे एकाच टोळीचे 4 सदस्य आले तर त्यांना 4 बराकीत टाकतात. त्यामुळे हंडी अशा अनेक अनरिलेटेड लोकांची होते की जे एकमेकाशी यापूर्वी कधीच भेटलेले नाहीत. हंडीमध्ये सुद्धा भाईगिरी चालते का? किंवा ज्यावेळेस ते सगळं बनवलं जातं किंवा हा सगळा प्रकार असतो त्यावेळेस ते तिथं फार जुन्या काळापासून आहेत किंवा बऱ्याच वर्षांपासून जे कैदी आहेत तिथले जे भाईगिरी असतात, पिक्चरमध्ये फिल्ममध्ये दाखवतात, त्या प्रकारातली भाईगिरी त्या जेवणाच्या ठिकाणी सुद्धा चालते का? असं आहे की जे मोठे भाई असतात ना त्यांच्या हंड्या मोठ्या असतात. कारण काय होतं की हंडीचं साईज कशावरून ठरतो तर तुमच्याकडे पैसे किती आहेत ते. कारण शेवटी हंडीला स्वयंपाक बनायचा आहे, त्यासाठी कोणीतरी कॅन्टीनचं सामान आणणार आहे. हा, आणि ते कॅन्टीनचं सामान जेलच्या कॅन्टीनमधनं तुम्हाला अधिकृतरित्या विकत मिळतं. मग विकत कोण घेऊ शकतं, ज्याला परवडतो तो. त्यामुळे मोठ्या भाईंना काय होतं, त्यांच्या स्वतःचे उत्पन्नाचे सोर्सेस असतात. त्यामुळं सामान्य माणसाची हंडी 2-4 लोकांची असायची, तर भाईची हंडी 20 लोकांची असते. त्यामुळे 20 लोकांची हंडी असणारा माणूस कसा जेलमधली महत्वाची जागा व्यापून बसतो. मग तो म्हणणार की मला जर स्वयंपाक करायचा तर मी महत्वाच्या कॉर्नरला स्वयंपाक करणार, बाकी तुम्ही लोक करा. एवढे तर प्रकार चालतात. हा एक भाग. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी हंडी म्हणतो, हंडी ज्याची मोठी, मग तो प्रत्येक ठिकाणी राज्य करतो. म्हणजे आंघोळीच्या ठिकाणावर तो सत्ता गाजवणार, जिथं भांडी विसळायची असतील किंवा तुमचे कपडे धुवायचे असतील त्या जागेवर तो हक्क गाजवणार, फिरायला जागेवर तो ताबा मारून बसणार. त्यामुळे हंडीचे जसं तू म्हणताय भाईचं हे आहे, तो फक्त परिणाम जेवणापुरत्या मर्यादित नाही राहत, तो त्या बराकीच्या अख्ख्या एरियावर आधी राज्य गाजवतो. पार ते झोपण्याच्या जागे. अगदी अगदी. आणि ही जी भाईगिरी आहे ती मी तुमचे पुस्तक वाचताना अजून एक प्रकर्षाने जाणवलं की ज्यावेळेस जेलची जी संख्या आहे जी शासनाच्या मते असते, एवढे कैदी या जेलमध्ये राहायला पाहिजे, पण त्यापेक्षा दुप्पट तिप्पट ते चौपटपर्यंत कैदी तिथे राहतात. त्यांच्या झोपण्याची राहण्याची व्यवस्था कशी होते, काय त्यात वाद तयार होतात किंवा झोपण्यावरून सुद्धा बरेच वेळा भांडणं झालेली आहेत, त्या पुस्तकात ते लिहिलंय, काय असतं सगळं ते? हे बघा की एक बराकीचं उदाहरण घेऊया आपण. समजा बराकीची क्षमता 70 कैद्यांची आहे आणि बराकीत 200 ते 210, 220, काही वेळा 230 पर्यंत कैदी राहत आहेत. म्हणजे 2.5 पट ते 3 क्षमतेचे कैदी राहतात. जेल मॅन्युअल म्हणतं की 8 फूट बाय 5 फूट एवढी जागा प्रत्येक कैद्याला मिळायला पाहिजे झोपायला. तेवढी जागा अडतच नाही तर पोऱ्यात कुठून आणणार. मग काय होतं की ही 8 फूट बाय 5 फुटाची जागा मिळवण्यासाठी पण संघर्ष असतो. मग संघर्षात टिकतं कोण? एक ज्यांच्याकडे सत्ता आहेत ते, म्हणजे जेलमधली सत्ता म्हणजे भाईगिरी. दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे ते. मग जेव्हा डिमांड सप्लाय गॅप होते तेव्हा काय निर्माण होतं? भ्रष्टाचार निर्माण होतो. त्यामुळे जेल कर्मचारी, जेलचे अधिकारी हे सगळे त्याच्या भ्रष्टाचाराच्या साखळीत सहभागी होतात. त्यामुळं एकतर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर तुमच्याकडे ताकद पाहिजे, तुम्हाला लोकांनी घाबरलं पाहिजे, नाही तुमच्याकडे पैसे पाहिजे. ही 2 कॅटेगरी सोडून आणखी एक कॅटेगरी आहे ज्या लोकांना जागा मिळते, ते म्हणजे कामवाले. म्हणजे तुम्ही म्हणा की जेलमधला मी हारकाम्या होतो कारण जेलमध्ये स्टाफ नाही. अंडर ट्रायलची संख्या म्हणजे दर 6 पैकी 5 अंडर ट्रायल आहेत येरवडा जेलमध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला बिनपगारी काम करणारी माणसं पाहिजे जेल प्रशासनाला. तर एखादा माणूस म्हणतो मी करायला तयार आहे. कोण करायला तयार आहे? माझ्यासारखा माणूस करू शकतो? नाही करू शकत. मग तो करतो की जो विशीतला आहे, जो सराईत आहे, ज्याचं बाहेर काम करणारा कोणी नाही, अशी गरीब माणसं म्हणतात मी काम करायला तयार होतो. मग ते पगार घेत नाही जेल प्रशासनाकडनं, पण ते हक्काची जागा घेतात झोपायची. मग ही 3 कॅटेगरीची लोक सोडली, भाई, पैसेवाले आणि कामवाले, हे सोडून उरलेले माणसं जी असतात ती 1 वीथ अधिक 4 बोटं
अरे बाप, एवढ्या रुंदीच्या जागेत झोपतात. म्हणजे जर एका साध्या भाषेत एका कळावर अगदी म्हणजे त्याला कळ सुद्धा फिरायचं असलं तर जमणार नाही. अगदी जेलच्या भाषेत आम्ही त्याला म्हणतो कैचीत झोपा. बर. हा, आणि कैचीत कसं झोप, अशी माणसं कशी झोपतात, एकाने तोंड या बाजूला करायचं डोकं, दुसऱ्याने डोकं या बाजूला करायचं, तिसऱ्याने परत असं करायचं, प्रत्येकाने उलटी उलटी बाजू पकडायची दुसरी समोरची, आणि एकाचा पाय दुसऱ्याच्या डोक्यापाशी खांद्यावर. आणि ह्या ज्या तुम्ही त्या पुस्तकात अजून सांगितल्या तुरुंगरंगमध्ये की त्या जागा सुद्धा विकल्या जातात, झोपायच्या जागा, जी वीजभर जागा तुम्ही सांगितली ती जागा सुद्धा हजारो रुपयांना विकली जाते. ती कशी, म्हणजे कोण विकतात? पोलीस विकतात, कैदी विकतात, तिथले भाई विकतात, आणि कशा प्रकारे ते पैसे आतमध्ये त्या जागेचे येतात? तसंच म्हणजे भरपूर पैसे जेल प्रशासनात आतमध्ये येऊ शकत नाहीत बाय गेट, तर पैशांचं फ्लो येतो कसा, ते विकल्या कशा जातात? मला काय वाटतं माहिती का, 2016 साली जे डिमॉनिटायझेशन झालं ना, आणि त्याच्यानंतर हळूहळू UPIचा पर्याय उपलब्ध झाला, त्याचा सर्वात जास्त कोणाला फायदा झाला असेल तर जेलवाल्यांना झाला असेल. बरं. आता कॅशची गरजच संपली, त्यामुळं सगळे व्यवहार चिठ्ठीने चालतात. बरं. जागेचे व्यवहार होतात का? होतात. सगळ्याच जागेचे होतात का? नाही होत. म्हणजे उदाहरणार्थ 210, 220ची बाराक असेल तर त्याच्यामध्ये साधारणपणे 100 कैदी कैचीत झोपत असतील. बरं. आता कैचीत झोपण्यासाठी कोणी पैसे देत नाही. हो नाही, जो पैसे कोण देतो? मला अशी समजा एक चौकोनी बराक आहे, तर त्याचे जे कॉर्नर्स आहेत तिथं झोपण्यासाठी सौदे होतात, लिलाव होतात, आणि मध्ये जे झोपण्याची जागा आहेत, हा, जिथं लोक असे ऍडजस्ट करून झोपतात, तिथं मग उरलेले सगळे ज्यांना परवडत नाहीत ते. हा, आणि मग म्हणजे मी आकडे ऐकलेत, म्हणजे उदाहरणार्थ असं की एक लेपर यार्ड नावाचा यार्ड आहे, जिथं साधारणपणे निवृत्त किंवा सर्व्हिसमधले अधिकारी, जज, आर्मीचे अधिकारी असे लोक राहतात, आणि त्यांना इतर कैद्यांपासून वेगळं ठेवलं जातं. मलाही सांगण्यात आलं होतं की तुम्ही लेपर यार्डला जा, कारण तिथं एक IAS पण होते आणि बाकीचे लोक पण होते, तिथं राहाल म्हणून. मी जस्ट चौकशी करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मला हस्ते परास्ते कळलं की तिथे काय सोपं नाही, 1.5 लाख रुपयाचा रेट आहे. अरे बापरे. हा, म्हणजे तिथंही मला तिथं पण मला 8 फूट बाय 5 फूट जागा मिळाली असती, साधारण झोपण्यापुरती जागा छान मिळाली असती, पण जागेचं रेट कार्ड आहे 1.5 लाख रुपये. हा, म्हणजे माझ्या ऐकण्यात असायचं की आठवड्याचे 4-4, 5-5 लाख रुपयाची लोकांची उत्पन्न होती जेलर लोकांची, फक्त जे मेन जेलर आहेत ते, की त्याच्या खालचे. तसं नाही, ते काय असतं ना, समजा एक टिळक विभाग आहे जेलचा, टोटल जेल पे समजा मध्ये 7,000 कैदी असतील, तर टिळक विभागमध्ये 2,500 कैदी आहेत. मग त्या 2,500 कैद्यांसाठी कसं आहे की एक मेन जेलर, 1-2 सब जेलर डे टाइमला, नाईट टाइमला करायचे अजून असेल. मग काय होतं, मग एक साधारण 4-5 जेलर मिळून अख्खा एरिया कंट्रोल करतात. मग त्या कुणाचं काय सेटिंग आहे हा वेगळा भाग. आणि हाईट अशी आहे की या सेटिंगमध्ये त्यांनी कैदीच नेमलेत मध्यस्थ म्हणून. मग काय होतं की तुमच्याकडं प्रॉपर माणसं येतात, प्रॉपर चर्चा करतात, प्रॉपर निगोशिएट करतात काय होणार ते. आणि मग निगोसिएशन नंतर मग मला अनेकदा लोक विचारायचे, अरे तुम्ही IPS असून तुम्ही TNB मध्ये काय करताय, तुम्ही लेपर यार्डला का नाही गेला? मला लेपर यार्डला कोणीच सोडलं नाही. म्हणजे गंमत अशी होती, काही वेळा मी ऑब्झर्व केलं की सेटिंग करून कॉन्स्टेबल तिकडे राहायला गेलेत लेपर यार्डमध्ये. अरे वा. हा, तर ते हे अतिशय ओपन सत्य, उघड सत्य, यात काहीच लपवायची गरज नाही. कारण आतमध्ये माणूस गेला की साहेब लोक समोरासमोर तोंडावर निगोशिएट करतात. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो की माझ्या समक्ष एक दारूच्या धंद्यातला हे होता, कैदी होता. त्याचा धंदा एवढाच, जेलमध्ये बसून नवीन आलेल्या लोकांना सेटिंग करून द्यायचं. हा, आणि काही अशा बराकी आहेत ना की जिथं छोट्या छोट्या जागेला पण कोणी 15,000 देते, कोणी 20,000 देते, ते पण घेतात साहेब लोक. त्याला काय फरक, म्हणजे काय त्याला लेवल काय नसते कोणाची, माणसाप्रमाणे ठरते. मग तो साहेबांना जाऊन साहेब याचे किती सांगायचे? मग साहेब म्हणायचे माझे 20 सांग, तुझं काय पण ठरव. मग तो कोणाला 25 सांगतोय, 30 सांगतोय. मग तो कमिशन एजंट झाला. अक्षरशः जेलभर अशा कमिशन एजंटची जंत्री आहे. अरे बाप. ही परिस्थिती आम्ही अनुभवत होतो, म्हणजे त्याला काहीच पर्यायच नाही. तुम्ही त्या पुस्तकात अक्षरशः जी लाचलुचपत चालते जेल विभागामधली, जी पोलीस कर्मचारी पासून ते जेलर पर्यंत सगळी चालते,
मग अक्षरशः जेलमध्ये तंबाखूजन्य पदार्थ आणण्यावर बंदी आहे किंवा नाही, ती बंदी नाहीये. बरं. तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी नाहीये. तंबाखूजन्य पदार्थ ऑफिशियली विकले जातात. बरं. फक्त जेलमधलं जे काही कॅन्टीनचा व्यवहार चालतो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, गंमत केली की 5,000 रुपयाची लिमिट टाकली. दर महिन्याला फक्त तुम्ही 5,000 रुपयाचं सामान घेऊ शकता विकत. त्यात तंबाखू, त्यात सगळं भागवा. बरं. आणि त्यांनी रेट एवढे वाढवून ठेवलेत. मी आता तर ऐकतो रेट दीडपट दुप्पट केलेत. गेल्या 5 वर्षातले जर रेट काढले तर समजा महिन्यातून एकदा पुलाव मिळतो, तो आमच्या वेळेस 2022ला काहीतरी 160 रुपये किलो मिळायचा, आता 260 रुपये किलो मिळाल. एवढं इन्फ्लेशन तर बाहेर पण नाही राव. बरं, आतमध्ये कुणीच विचारत नाही. त्यांना कोणी तसं काय अकाउंटेबिलिटी काहीच नाही. मग काय होतं, ते 5,000 रुपये खटाक्कन संपतात. त्या संपण्याला आणखी एक कारण आहे. आता माझ्यासारखा माणूस, मला तुम्ही एका पुस्तकात दिले बघा की मला भोंडा बरा की ते लोकांना सहन नाही झालं, म्हणून मी बिस्किटं विकत घेतली. मी 5,000 रुपयाची बिस्किटं घेतली होती. मला समजा वाटलं की मला परवडते आणि मला काहीतरी त्यांना द्यायचं आहे, तर माझे 5,000 संपले. आता मग तो व्यवहार कॅशनी चालतो. कॅशचा व्यवहार असा आहे की 100 रुपयाची वस्तू 200 रुपयाला घ्यायची विकत. बरं. दुप्पट. मग काय, असा व्यवहार कितीचा चालत असेल? माझ्या अंदाजाने दर महिन्याला कमीत कमी 40 लाख रुपयाचा ते 50 लाख रुपयाचा व्यवहार येरवडा जेलमध्ये कॅशमध्ये चालतो. एका येरवडा जेलचा व्यवहार येरवडा जेलमध्ये 40 लाख रुपये चालतो. मला आत्ता सुद्धा चिठ्ठे येतात. माझे जे जुने कैदी आहेत ना, बरं, मित्र, त्यांचे चिठ्ठे येतात आणि त्याचे चिठ्ठे मी मुद्दाम साठवून ठेवतो. जेल कर्मचारीच पाठवतात, मला 2,000 रुपये पाठवा, 5,000 रुपये पाठवा. मग त्यात त्याचे निम्मे पैसे याचे असतात. बरोबर. हा व्यवहार उघड चालतो. म्हणजे याचा अर्थ जेल कर्मचारी प्रकाशन होऊन ह्या सगळ्या सरकारपर्यंत गोष्टी बऱ्यापैकी गेल्याच असतील. तेवढं झाल्यावर हा प्रकार अजून म्हणजे कमी व्हायच्या ऐवजी तो अजूनही बऱ्यापैकी त्या प्रमाणात चालू आहे. समजा मला नाही वाटत काही फरक पडलाय. पडणार पण नाही. मग असं पडणार की नाही हे सांगणं अवघड आहे. परंतु काय झालंय, पुस्तक प्रकाशन होऊन 3 महिन्याच्या असं 5-1 महिने झाले. आता 3ऱ्या आवृत्तीला येऊन पोचलो आपण. म्हणजे काय झालं, 1000ची एक आवृत्ती असते, बरोबर आहे, आणि गरजेप्रमाणे कमी जास्त प्रमाणे छापू शकतो. 1500, 2000 पण होतात काही वेळा. तर मग आत्ता ती एका थ्रेशोल्डला आली आहे. म्हणजे अजून 6 महिन्यानंतर जेव्हा ते सर्व आमदारांपर्यंत, जजेसपर्यंत, महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा सगळा प्रकार पोहोचेल, तेव्हा आपण अपेक्षा करू शकतो की कुणाला तरी असं वाटेल सहृदय माणसाला की यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे असं झालंय की आम्ही सगळ्याच गोष्टी ऍक्सेप्ट करून मोकळे झालो, त्यामुळे कुणाला काही वाटत नाही तिथं. तुम्ही मगाशी जो भोंडा बाराकीचा विषय काढला की तुम्हाला तिथली परिस्थिती जी काय तुम्ही डोळ्यांनी बघत होते त्यावेळेस तुम्ही त्यांना बिस्किटचे पुढे नेऊन दिले. मग साधा एक प्रश्न, भोंडा बराक म्हणजे काय किंवा भोंडा म्हणजे काय, याचा अर्थ काय, काय त्याचा अर्थ होतो भोंड्याचा? जेलच्या परिभाषेमध्ये भोंडा म्हणजे वेडा, मनोरुग्ण, की ज्याच्यावर मानसिक परिणाम झालाय. म्हणजे जेलच्या बाहेर सुद्धा आपल्याला डिप्रेशन आणि शिझोफ्रेनियामधला फार फरक कळत नाही, सगळेच वेडे असतात. तसं जेलमध्ये पण जरा मेंटल काय हेल्थचे प्रॉब्लेम समोर यायला लागले तर त्या माणसाचा एकाच कॅटेगरीमध्ये रूपांतर होतं, तो म्हणजे भोंडा. माझ्या अंदाजानं जेलमध्ये साधारणपणे 300 ते 400 कैद्यांना ऑन अन ॲव्हरेज मानसिक आजाराची लक्षणं जाणवतात. त्यातले साधारण खूप जास्त जे सिव्हिअर आजाराचे कैदी आहेत त्यांना एका बराकीत ठेवलं जातं. त्या बराकीचं नाव आहे भोंडा बराक. आणि बाकीचे जे कैदी आहेत ते इतरांबरोबरच राहतात. म्हणजे माझ्याबरोबर राहायचे प्रत्येक बराकीत 3-4 कैदी असायचे ज्यांना मानसिक आजाराच्या गोळ्या चालू असतात. तर हा जो भोंडा शब्द आहे तो खरं म्हणजे एका देव माणसाच्या नावावर आलाय, की जे येरवडा जेलच्या इतिहासातले पहिले मानसोपचार तज्ज्ञ होते, डॉक्टर चंद्रशेखर भोंडे. आणि त्या माणसाने खरंच कैद्यांचे मेंटल हेल्थसाठी खूप काम केलं. आणि पण दुर्दैवानं अपभ्रंश असा झाला की चल तुला भोंडे डॉक्टरकडे घेऊन जातो, चल भोंड्याकडे घेऊन जातो, चल भोंड्याच्या गोळ्या खाऊ घालतो. असं करत करत काय झालं, ते भोंडे सरांचं नाव भोंडा या व्यक्तीबरोबर याशी जोडलं गेलं आणि त्यामुळे मानसिक आजार म्हणजे भोंडा होणं असं हे सुरू झालं. मला मी तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो. माझ्या घरी काम करणाऱ्या ज्या मेड हे आहेत त्या बिबिवडी ओटा भागात राहतात.
मला एक दिवस त्या म्हणाल्या की आमच्या शेजारचा एक माणूस आहे तो भोंडा झालाय. बर. मी म्हणलं बाप रे, हा शब्द जेलमधून उगम झाला आणि याचा अर्थ कुठला तरी जेलमधनं बाहेर केलेला पडलेला कैदी त्या बीबीओडी ओटामध्ये राहायला लागला असेल आणि त्याच्या मार्फत हा शब्द आता सर्वमान्य झाला. त्यामुळे हा सर्वमान्य म्हणजे जे काही आता म्हणजे नवीन रॅप सॉन्ग वगैरे येतात, बऱ्यापैकी मराठीतल्या रॅप सॉन्ग मध्ये ते शब्द आहेत, फाचाडी, भोंडा, मग इथपर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत ऑलरेडी. अशा प्रकारे हे जेलमध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत सगळे, जो भ्रष्टाचार चालतो सगळा, नशा पुरवून देणं किंवा ही गांजा, अफीम हे सगळं चालतं, हे कशा प्रकारे चालतं किंवा कुठपर्यंत याचे ते पाय रोवलेले आहेत? खरं सांगायचं झालं तर समस्या इतकी जटिल आहे आणि मग ते हनुमानाचं शेपूट आहे, ते वाढतच चाललंय ते त्यात. आणि ते त्याचं सुरुवात कुठून करावी, शेवट कुठं असं सांगणं फार अवघड आहे. की मी इतकंच सांगू शकतो की तुमच्या माझ्या कल्पनापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात नशेच्या गोष्टी जेलमध्ये पोचतात, जास्त वैविध्यपूर्ण पद्धतीने पोचतात आणि काही वेळा ती शातीर डोकी कैद्यांचीही असतात. म्हणजे मी असं लिहिलंय की कैदी ठेवू नये अशा ठिकाणी लपून नशेच्या वस्तू घेऊन येतात. म्हणजे हे सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये लिहिलंय आणि ते मी तिकडं पाहून झालं या गोष्टी. मग याचा अर्थ काही त्या अनादी काळापासून या गोष्टी चालत आल्या असतील. पण ह्या झाल्या वैयक्तिक छोट्या छोट्या गोष्टी. जेव्हा किलोनी गांजा जेलमध्ये पोचत असेल तर काहीतरी मोठं होतंय असं समजायचं. मी तुम्हाला आठवत असेल त्या पुस्तकामध्ये एका ठिकाणी असं म्हणलंय की 4 नंबरची जी खोली होती हॉस्पिटल विभागामधली, हॉस्पिटल त्याला आपण टीबी वॉर्ड म्हणतो, त्या टीबी वॉर्डामध्ये बसून एक कैदी हे सगळं नेटवर्क मेंटेन करत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या माणसाचं नाव होतं ललित पाटील. बरं, जे आता ते ससूनमध्ये जी पकडले गेले, पुस्तकात नाव लिहिलं नाहीये, पण हा ललित पाटील होता. बरं. आणि ललित पाटील हा आतमध्ये तसाच होता. तो बाहेर आल्यानंतर ते फक्त जगाला कळलं एवढंच, मला आतमध्येच माहिती होतं. पण आश्चर्य असं होतं की हा ललित पाटील की जेलमध्ये बसून फेक टीव्हीचं दिले ना, तो खरा टीव्हीवाला थोडाच आहे, तो फेक टीव्हीवाला दिले ना, तो ललित पाटील आहे. मग या माणसाला फेक टीव्ही झालाच कसा? काढा बरं डॉक्युमेंट, कुणीतरी इन्व्हेस्टिगेशन करा, त्याला कुणी दिलं फेक टीव्हीचं सर्टिफिकेट? आणि तिथं बसून हा जर जेलभर गांजाचं रॅकेट चालवत होता, हा एकटा चालू शकतो का? पोलिसांचं खुलेआम 100% हो, खुलेआम 100%. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादं जो गांजा असतो, एखादं पाकिट जरी तुम्हाला बाहेर सापडलं, पोलीस तुमच्यावर गुन्हे दाखल करतात, तुम्हाला जेलमध्ये टाकतात. जेलमध्ये टाकल्यावर तुम्हाला तीच पुनरावृत्ती जेलमध्ये व्हायला लागली, तर ते पकडण्याचा अर्थ काय? नाही, किती वाईट आहे हो. म्हणजे विचार करा की मी तो 11 नोव्हेंबर 2022चा किस्सा लिहिलाय रात्री 8 वाजता. म्हणजे इतकी स्पेसिफिक माहिती सामान्य कायद्याला आहे की एक पोलीस जेल कर्मचारी पकडला जातो, त्याच्या कानटोपीमध्ये 4 गांजाच्या पुड्या सापडतात आणि त्याला वाचवण्यासाठी जेल प्रशासन एंट्री करतं की याच्याकडे 2 अत्ताराच्या बाटल्या सापडल्या आणि केस क्लोज होते. मग सामान्य माणसं इथं रस्त्यावर कुणीतरी 2 गुटख्याच्या पुड्या सापडल्या म्हणून तुम्ही 6-6 महिने 8-8 महिने लोकांना आत डांबून ठेवता आणि स्वतःच्या जेल कर्मचाऱ्यांना मात्र तुम्ही अशा पद्धतीने प्रोटेक्शन देता. खरं तर खूप शर्मेची गोष्ट आहे अगदी जेल प्रशासनासाठी किंवा सगळ्या प्रशासनासाठी. आणि कारण तुम्ही जे सांगितले, तुम्ही त्या प्रकाशनाच्या दिवशी सुद्धा एक मुद्दा सांगितला होता की तुम्ही कोरोनाचं उदाहरण दिलं होतं, ते की जी गोष्ट ती चायनात घडली ती वाढत वाढत कुठेतरी जगभर गेलीच आहे. ती तिथंच जर दाबली असती तर कदाचित वाढली नसती. आणि गुन्हेगारी म्हणा किंवा ह्या बिमाऱ्या म्हणा, ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळी जेलमध्ये तयार होतात त्यावेळेस तिथंच जर त्यांचं योग्य व्यवस्थापन केलं गेलं त्या बाहेर येणारच नाही. मला वाटतं योग्य व्यवस्थापन करण्याच्या ऐवजी त्यांना बढावा कसा दिला जाईल याचं जास्त प्रशिक्षण पोलीस किंवा प्रशासन करतं आणि त्यातून कदाचित त्यांना भरपूर पैसा मिळतो, त्या गोष्टींसाठी सुद्धा ते केल्याच जातं. मला एक प्रश्न पडलाय सर की आता एक नवीन झालेलं प्रकरण आहे, एक वाल्मिक कराडचं ते सगळं प्रकरण झालं, त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तो माणूस वारंवार मेडिकलसाठी बाहेर येतोय, इव्हन हॉस्पिटलमध्ये. आणि तुम्ही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जेलमध्ये
जेवढ्या बिमाऱ्या असतील तेवढ्या कदाचित बाहेरच्या जगात सुद्धा नाही आहेत. इतक्या व्हेरायटीज आहेत बिमारींच्या. आणि मानसोपचार तज्ज्ञ म्हणून जे भोंडे सरांचं तुम्ही उदाहरण दिलं, याचा अर्थ मानसोपचार तज्ज्ञ हा विभाग सुद्धा जेलमध्ये आहे. तसाच हा डॉक्टरांचा विभाग सुद्धा असणारच. तरी सुद्धा हे सगळं बिमाऱ्या किंवा हे सगळं कसं काय होतं आतमध्ये, किंवा त्या सामान्य कैद्यांसाठी प्रशासन काही करत नाही का? हा म्हणजे जेल, तुम्ही आता पहिला उल्लेख केला जेलच्या हॉस्पिटलचा. ओके, असं आहे की जेलच्या हॉस्पिटलमध्ये मधून सरकारी हॉस्पिटलमध्ये बाहेर जाणं हे खूप मोठं रॅकेट आहे. बरं, रॅकेट आहे. हा मध्यंतरी ललित पाटील प्रकरणामध्ये देवाचं नाव असणारा एक डॉक्टर, ऑर्थोपेडिक विभागाचा डॉक्टर सस्पेंड झाला का त्याला अटक झाली. हा मनुष्य आणि आणखी तिथला एक छोटासा कर्मचारी होता, त्याचंही नाव आलंय पेपरमध्ये, नाव घेण्याची पुन्हा गरज नाही. हे बसून रॅकेट चालवायचे. हे जेलमध्ये बसून मला माहिती असायचं की जर मला हॉस्पिटलला जायचं असेल तर ह्याला एवढे द्यायचे, त्याला तेवढे द्यायचे, त्याला तेवढे द्यायचे. आणि हॉस्पिटलचे मेडिकल सुपरिटेंडंट समोर बसून तोडपाणी करतो. फार असं काही थर्ड पार्टी माणसात जायची गरज नसते. तो म्हणतो माझे एवढे द्या, तेवढे द्या. तुम्हाला माहिती का रेट काय होतो ससूनचा? ससूनमध्ये पर डेला ड्युटीवरचा डॉक्टर काहीतरी 17-18 हजार रुपये घ्यायचा. 2 सिक्युरिटी गार्ड असायचे 7,500, 7,500, 15,000 रुपये सिक्युरिटी गार्डचा, पोलिसांच्या मुख्यालयाचा गार्डचा रेट होता. असं टोटल जर हिशोब केला तर 3-4 लोकांचा हिशोब करून 50,000 रुपये पर डे हा रेट होता. म्हणजे समजा तुम्हाला असं करत जरा तुम्ही 20 दिवस जेलमध्ये हॉस्पिटलला राहिला तर 10 लाख रुपये द्यायचे. अरे बापरे. आणि असं करत 6-6 महिने लोक राहिलेत. बरं, तुम्ही एक काम करा, ललित पाटीलच्या काळामध्ये किती लोक हॉस्पिटलला राहायचे जरा हिशोब काढा. एक सामान्य माणूस दाखवा मला, एक गरीब माणूस राहिलेला. एक मुंबई मटकाचा मालक, मटका किंग, त्याला काहीतरी कुठला तरी फालतू आजार जडला म्हणून त्याला 3 का 6 महिने तिथे थांबलाय. मला काय म्हणायचं, हे गोष्टी उघड दिसत आहेत, याच्यावर कुणीच चौकशी करत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती का, उघडच्या सांगायचे लोक की म्हणे ऑर्थोपेडिकला जायचंय ना, तुमच्याऐवजी दुसऱ्याच माणसाला आम्ही म्हणे त्या सिटी स्कॅनमध्ये घालणार. बरं, त्याचा रिपोर्ट देणार, नाव तुमचं नाव टाकणार. आणि हा व्यक्ती जो तोडी करायचा तो बसून समजून सांगतो ससूनच्या पायरीवर की आम्ही असं असं करणार, त्याची एवढे रेट. मी एकही दिवस जेलच्या बाहेर आलो नाही. मला त्या काळामध्ये झालं असं की मला नॅशनल पोलीस अकॅडमी असतं, मला कमरेचा अपघात झाला होता. मी घोड्यावर पडलो होतो, माझं कमरेचं हाड मोडलं होतं. मला जमिनीवर झोपायची सवय नव्हती, त्यात इंडियन टॉयलेटची सवय नव्हती. एक दिवस अचानक माझं कमरेचं दुखणं वाढलं. किती वाढावं की मी जमिनीवर उठूच शकलो नाही. म्हणजे सकाळी राष्ट्रगीताला पण मला उठता येईना. म्हणजे मला लोकांनी असं उठून बसवलं असेल. तर अशा अवस्थेमध्ये जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो व्हीलचेअरवर बसून, तर डॉक्टरला म्हटलं मला एकदा तरी ससूनला एकदा एक्सरे काढायला पाठवा. मला पाठवण्यात आलं नाही. परंतु कुणी उठायचं, हार्टची एलिमेंट म्हणायचं, कुणी उठायचं म्हणायचं, बीपी झालंय म्हणायचं, हे करायचं. मला तर असे भाई लोक माहिती होते, वाढदिवसाच्या दिवशी हा भाईला आजार होतो आणि तो हॉस्पिटलला जातो. बघा ना जरा हिशोब करून. वाढदिवस साजरे करण्यासाठी मी तुम्हाला सांगू का, हा इतका उघड, इतका सोपा आहे ना, यासाठी तुम्हाला फार तपासाची पण गरज नाही. एक कुठल्याही पोलीस खात्यातल्या कुठल्या तरी कॉन्स्टेबलला काम द्या, तो सगळा यांचा भ्रष्टाचार उघडकीस काढून देईल. म्हणजे हे इतकं भयानक मोठं रॅकेट आहे तिथं. हा पहिला भाग जरा तुम्ही मगाशी म्हटलं. तुम्ही दुसरा एक गोष्ट बोलला तर सामान्य कायद्यांच्या बाबतीतची काय सोय आहे की नाही. खरं सांगू का, जेलच्या हॉस्पिटलमध्ये एक तर गोळ्या मिळत नाहीत, मिळाल्या तरी दाबून ठेवल्या जातात. कफ सिरप पण पाहिजे असेल त्याचं रॅकेट आहे. तुम्हाला माहिती का, कफ सिरपची बाटली 500 रुपये. नाही पण ज्याला पाहिजे त्याला 500 रुपये मागतात ते. बरोबर. मला समजा खोकला झाला, पैसे मागतो. डॉक्टर नाही तिथे काम करणारे लोक असतात, सगळे काम करणारे म्हणजे कंपाऊंडर तिथले, तिथं पण पैसे मागतात. बरं, गोळ्या इथपर्यंत दाबून ठेवल्या जातात की ती एक्सपायरीच्या 1 महिना आधी काढायच्या. तुम्हाला जेलमध्ये असे लोकेशन दाखवतो, तिथं मी स्वतः बघितलेल्या गोष्टीत. आत्ता जाऊन खड्डे खाणार, तिथं तुम्हाला खाली पुरलेल्या गोळ्या सापडतील. कारण ते गोळ्या दाबून ठेवायच्या, वापरायच्याच नाहीत. आणि मग एक्सपायर झाल्यावर करायचं काय, कुणाला कळू नये म्हणून गाडून टाकायच्या. हे प्रकार चालतात. त्यामुळे काय होतं, सामान्य माणसाला जे आजार होतात जेलमधल्या कैद्यांना, त्या आजाराची औषधं कैद्यांना मिळत नाहीत. जेलमध्ये सर्वात मोठे आजार कुठले? त्वचारोग. सगळ्यात जास्त मोठा आजार तो. भयानक भयानक. याचं कारण माणसं अशीच जर झोपत असतील, संसर्गजन्य असल्यामुळे. बरं, माझा टॉवेल त्याच्या टॉवेलवर, माझे कपडे त्याच्या कपड्यांवर, त्यामुळे आजाराचे सगळे पसरत जातात. मी जो दिसतो तो माणूस खाजवत असतो जेलमध्ये.
करायचं काय त्याचं? आणि त्यांना उपाय काहीच नाही त्याच्यावर. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी एक समता फाउंडेशनचा उल्लेख केलाय माझ्या पुस्तकामध्ये. समता फाउंडेशनने एक त्याचा कॅम्प घेतला होता त्वचा रोगाचा. अख्खं जेल लाईनीत मी पहिल्यांदा प्रकार बघितला की समजा किशोर विभागामध्ये 3 बराकी आहेत आणि तिथं साधारणपणे 600 कैदी आहेत. 550-550 कैदी लाईनीमध्ये. बरं, जेलचे तुघलकी नियम, सगळ्यांनी कपडे काढा, फक्त अंडरवेअरवर थांबा. बरं, ऐका, अक्षी लाईन अंडरवेअरवर थांबले 500-550 कैदी. आणि बरं, ते समता फाउंडेशन एवढंच टेबल टाकलेलं, त्यांना कल्पनाच नाही एवढे कैदी येतील, त्यांनी कशी कंट्रोल करायचं? बरं, तिथं प्रायव्हसी नाही, काय नाही. लोक म्हणतात कुठे तरी अवघड झाली, खूप खोजी झाली, काढा कपडे तिथंच. अरे, अशा प्रकारची मेडिकल व्यवस्था आहे आमची जेलमधली. ज्यावेळेस आता आपलं मगाशी बोलणं चालू असताना सुद्धा तुम्ही तो एक विषय सांगितला मला की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं पुस्तक लिहिलं, पुस्तक छापून झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या, म्हणजे खरं तर ह्या गोष्टी बाहेर आल्यावरती त्या जेल प्रशासनाने किंवा प्रशासनाने जेल प्रशासनावर दबाव आणून त्याचा उलगडा करायला पाहिजे होता. ही गोष्टी खरंच होत आहेत का? हा सगळा भोंगळ कारभार इथं चालतोय का? भ्रष्टाचार चालतोय का? अशा नशेचे पदार्थ चालतायत का? त्याऐवजी तुम्ही जे पुस्तक लिहिलंय, तुम्हाला लेखक म्हणून तुमच्यावर दबाव आणण्यात आला किंवा तुमच्या चौकशा लावण्यात आल्या की हे घडलेल्या गोष्टींचं काय त्याच्यावर काय तुमचं मत काय? मी म्हणत नाही की लेखक म्हणून माझ्यावर दबाव आणला म्हणून. त्याचं कारण असं आहे की मी वकील झाल्यानंतर मी डोक्यात फिट करून होतो की माझ्यावर जराही दबाव आला तर मी PIL टाकीन वैयक्तिकरित्या. परंतु चौकशी झाली तर भरपूर झाले. म्हणजे मला कसं होतं की त्यांचं नेटवर्क असतं तसं आमचं एक कैदी मित्रांचं नेटवर्क होतंच ना, कारण अदरवाईज एवढी माहिती पुस्तकात आली ती मित्रांमुळे झाली ना. मग मी काय करायचो, कधी कधी 15 दिवसातून 3 आठवड्यातून मी मुलाखत घ्यायला जायचो माझ्या मित्रांच्या, वकील म्हणून. आणि मुलाखती दरम्यान सांगायचे मला कैदी लोक की अमुक अमुक कॉन्स्टेबल आला, अमुक अमुक जेलर साहेब आले, त्यांनी चौकशी केली, हा माणूस कुठं राहत होता, कसं, ह्याला ही माहिती कोणी दिली. तुम्हाला सांगतो, पुस्तक आल्यानंतर पुस्तकातल्या मजकुराची चौकशी कमी आणि ही माहिती मला कशी मिळेल याची चौकशी जास्त वेळ झाली. बरं, पण झालं कसं की पंची एक बार उड गया तो उड गया. त्यांच्यात ज्युरिस्डिक्शन मधनं मी बाहेर पडलो, आता काहीच उपाय नव्हता तिथं. परंतु मला कायम भीती होती की मला माहिती होतं की मी ज्या गोष्टी मांडल्या त्याच्यावर चौकशी करून प्रशासन सुधारण्यासाठी, कैद्यांना न्याय देण्यासाठी, तिथली व्यवस्था सुधारण्यासाठी कमी प्रयत्न होतील आणि मी हे कुठून उघडकीस आणलं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जास्त प्रयत्न होतील. आणि ती शंका माझी खरी ठरली. तुम्ही LLBचा विषय काढला. तुम्ही सर कायदा शिक्षण कधी घेतलेलं आहे आणि कशी सुरुवात केली तुम्ही? हे बघा, पहिली सुरुवात झाली माझ्या IPS प्रशिक्षणादरम्यान. की जेव्हा 10 महिन्याच्या नॅशनल पोलीस अकॅडमीच्या ट्रेनिंगमध्ये IPC, CRPC सगळं क्रिमिनल ऍक्ट सगळं होतं. त्यामध्ये थोडाफार अनुभव प्रशासनात मिळतो, पण तो प्रॅक्टिकल अनुभव फक्त पोलिसिंग साईडचा असतो, दुसरा नसतो. मग मी काय केलं, 2011 ते 14 या काळामध्ये मी LLB केलं प्रॉपर. आणि मी खूप सिरियस प्लेअर होतो. म्हणजे जरी मी पार्ट टाइम करत होतो, मला फुल वेळ मिळत नव्हता, पण मी अभ्यासाच्या बाबतीत फार सिरियस आहे त्यावेळेस. तर त्याच्यानंतर बऱ्याच काळ संपर्क सुटला. मग जेलमध्ये गेल्यावर काय झालं, योगायोगाने जेव्हा मला वाटत होतं की माझ्या आयुष्याची वाट लागली किंवा कुणाला तरी माझ्याकडे बघून असं वाटत होतं की त्याचं आयुष्यात कुठेतरी चांगला आशेचा किरण निर्माण झाला, कारण मी आलोय, मला त्याची केस दाखवून माझी केस, त्यामुळे मी जेव्हा टेन्शन मध्ये असायचं तेव्हा तो खुशीत असायचा मला बघून. मग त्यांनी मला त्यांची चार्जशीट दाखवायला सुरुवात केली. असं करत करत जेलमध्ये मी एवढ्या चार्जशीट वाचल्या, एवढी कागदपत्र वाचली की मला असं वाटायला लागलं की मी LLBचं एक प्रोबेशन करतोय किंवा कुठल्या तरी सिनियर वकिलाच्या खाली एक ज्युनियरशिप करतोय. तर त्यामुळे हे 14 महिने वाचत वाचत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स भरपूर मिळाला. मी लोकांची चार्जशीट नुसती वाचली नाही, ट्रायलचे डॉक्युमेंट वाचले, टेस्टिमोनियल्स वाचले, कोर्टाच्या ऑर्डर्स वाचल्या. ते करता करता बऱ्याच इन्साइट्स मिळत गेल्या. त्यामुळे मी जे म्हणतोय आता कॉन्फिडन्स लॉयरचा कुठून आला, तो बराच कॉन्फिडन्स ते आतल्या अनुभवातूनही आलाय. तुम्ही आता सुद्धा अंडर ट्रायलचे कैदी आहेत त्यांच्यासाठी खूप एक वकील म्हणून सुद्धा काम करताय, जे तुमचे जेलचे मित्र होते त्यांच्यासाठी सुद्धा. आणि मला अजून एक प्रश्न पडलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही पुस्तक प्रकाशन केलं, म्हणजे आतापर्यंतची मी जेवढी पुस्तक प्रकाशनं बघितली आयुष्यातली किंवा TV वरती किंवा कुठेही असे, तर फार मोठी हस्ती किंवा मोठमोठी माणसं त्या पुस्तक प्रकाशनात आलेली असतात.
त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं. मी आयुष्यातलं पहिल्यांदा ऐकतो किंवा साक्षी डोळ्यांनी बघितलं असं पुस्तक प्रकाशन आहे की एक एक्स IPS अधिकारी, आताचे ॲडव्होकेट जे जेलमध्ये कैदी होते, आणि ते पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सुद्धा बऱ्याच मोठमोठ्या हस्ते आलेल्या होत्या, इव्हन जज आलेले होते, IPS IAS अधिकारी आले होते. तरी सुद्धा तुम्ही ते पुस्तक प्रकाशन तुम्ही त्या कैद्यांच्या हातून केले जे तुमच्यासोबत जेलमध्ये होते. मग याच्या मागची काय स्टोरी, म्हणजे काय स्टोरी याच्या मागची? त्या पुस्तकाचा नायक कोण? कैदी. ते पुस्तकातली स्टोरी कोणाची? कैद्यांची. त्याची. ते पुस्तक कोणासाठी लिहिलं? त्याच्यासाठी. तुम्ही बघितलं असेल ते पुस्तक मी कोणाला डेडिकेट केले की राखेतून पुन्हा जन्म घेऊ पाहणाऱ्या कैदी नामक फिनिक्स पक्ष्यांना. तर मग पुस्तक त्यांचं आहे, मजकूर त्यांचा आहे, आणि तो त्यांच्याचसाठी लिहिला आहे. तर मग म्हणजे म्हणतो ना आपण की एकदा का आपण ते पुस्तक लिहून पूर्ण झालं म्हणजे जेम्स वॅटनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, पण त्या इंजिनाला जेव्हा रेल्वेचे डबे जोडले गेले तेव्हा जेम्स वॉटचा त्याच्यावरचा अधिकार संपला, ती रेल्वे सामान्य माणसाची झाली. तसं हे मी पुस्तक लिहून पूर्ण झालं, माझा पूर्ण विराम दिला तेव्हा हे पुस्तक सामान्य कायद्याचं झालं. हे त्याच्यासाठी लिहिलं. मी भविष्यात जेव्हा लोक उचलून पाहतील तेव्हा कदाचित माझं नाव लक्षात राहील, पण त्यातला जो सब्जेक्ट मॅटर आहे, त्यातला पुस्तकाचा हेतू आहे तो व्यक्ती. तर मी काय केलं, असे 5 कैदी शोधले की जे 5हीच्या 5 अनेक वर्ष जेलमध्ये राहिले आणि 5च्या 5 निर्दोष सुटले. म्हणजे ते नुसते कैदी नव्हते सामान्य, की ते जेलमध्ये राहिले, जेलमधनं त्याला जामीन मिळाला नाही, ते अनेक वर्ष खटला लढले. म्हणजे एक असा कैदी आहे त्याची शिक्षाच 7 वर्ष होती, त्याला 8.5 वर्ष ठेवलाय मॅक्सिमम शिक्षा, आणि एवढं करून सांगितलं तू निर्दोष आहेस. असे कैदी मी स्टेजवर आणले आणि म्हटलं तुम्ही हे करा, म्हणजे तुमचं आयुष्य झालं ठीक आहे, पण आता आपण आशा करूया की भविष्यामध्ये आपण जो काही विचार सामान्य माणसापर्यंत नेतोय त्यातून कदाचित तुमच्यासारखी प्रकरणं पुन्हा खचितच ऐकायला मिळाली. मी म्हणणार नाही की ऐकायला मिळणारच नाही, पण ज्या प्रकारे आपण दर 4था व्यक्ती पाहतोय जेलमध्ये असा, तेवढे प्रकार राहू नयेत. त्या खोट्या केसेस ज्या होतात सर समाजात, आणि खोट्या केसेसमध्ये अडकवून जेलमध्ये बरेच कैदी आहेत, किती प्रमाण आहे याचं आणि कशा प्रकारच्या खोट्या केसेसमध्ये अडकवलेले कैदी तुम्ही तुमच्या साक्षी डोळ्याने बघितलेले असतील एवढे? हे बघा, मी खोटा केसेस या शब्दाची व्याख्या थोडीशी समजून सांगतो तुम्हाला. माझी व्याख्या आहे ती तुम्हाला लोकांनी कळावी. एक केस आहे, ती केस खरी आहे. केस खरी आहे. त्या केसमध्ये 1 किंवा 2 व्यक्तींचा रोल असेल, पण आम्ही कोंबलेत 10 माणसं. उदाहरण सांगतो की एका मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळेस नवरा बायको दोघंच राहतात. ते नवरा बायको पुण्यात राहतात, मुलाचे आई वडील राहतात औरंगाबादमध्ये, मुलाचा एक भाऊ राहतो अमेरिकेत, मुलाची एक बहीण राहते ऑस्ट्रेलियात. पोलिसांच्या FIR मध्ये सगळ्यांची नावं आहेत. ती ऑस्ट्रेलियाची बहीण चुकून मुंबई एअरपोर्टला आली तर तिथने उचलून आणतील. मुद्दा असा आहे की या घटनेचा आणि त्या व्यक्तीचा काही संबंध नसतो, आम्ही सर्रास टाकून देतो. मी तर म्हणजे मी अशा केसेस पाहिल्यात की एक माणूस मला म्हणला त्याला ती पोरगी धड आठवत होती, पोरगाही धड आठवत नव्हतं. म्हणलं तू कसं काय हाताला? नाही, पोलिसांनी विचारलं लग्न पत्रिकेवर कुणाकुणाची नाव आहे. अरे बापरे, त्यासाठी सुद्धा इज द वे ऑफ अरेस्टिंग पीपल. त्यामुळे घटना खोटी नाहीये, गुन्हा खरा आहे. हे आरोपी जे त्यांचा काय संबंध नाही. हा एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी अशी आहे की एखादा गुन्हा म्हणजे तो अरेस्ट करणं योग्य आहे की नाही याची शहानिशा करून हे करतात. 150 रुपयाची कोणीतरी दारू विकली, त्या गुन्ह्यात अटकेची गरजच नाही. म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता पुणे जिल्ह्याच्या आसपास जर बघितलं अनेक ढाब्यांवर तुम्हाला अवैध दारू मिळते आणि ते सगळे साठे लोट असतो. एक्साईजवाले पण पैसे खातात. मला तर आतमध्ये बसून सांगायचे की आम्ही कुणाकुणाला किती किती पैसे देतो. त्यामुळे सगळ्यांची पोलखोल झाली आहे. मी तर अक्षरशः माझ्याकडे लिस्ट तो माहिती का, माझ्या वहीमध्ये मी हिशोब लिहिले असायचे. प्रत्येक दारू धंदावाला सांगायचं मी कुणाकुणाला किती. मी टेबल तयार केली होती गंमत म्हणून, ती छापलेली म्हणून नाही तर अवघडच झालं असतं. तर त्यामुळं चौकशा वेगळ्या लागल्या असत्या त्या वेगळ्या. मी तर घाबरत नाही कोणाला, त्याला काही विषयच नाही. आणि एकदा माणूस आत जाऊन आला ना की ती भय चेपलेला असतो, अजून किती आत टाकणार ना माणसाला. तर ते मग अशा धंद्यामधल्या माणसाला तुम्ही मला सांगा
की 150 रुपयाची दारू विकली म्हणून 7 महिने माणूस तुरुंगात आहे. त्याला पोचण्याचा खर्च 155 रुपये पर डे. त्याचा गुन्हा 150 रुपयाचा. मला काय म्हणायचंय, हे 155 रुपये जेलवाल्यांच्या खिशातून जातात का हो? पोलिसांच्या खिशातून जातात का? मी टॅक्स पेयर आहे ना, माझ्या खिशातून जातात. मग टॅक्स पेयरला काहीच वाटत नाही, तो पण काहीच नाही फरक पडत. कधीतरी म्हणायला पाहिजे ना कोर्टाने की 7 महिन्याचे पैसे या पोलिसाच्या आयोच्या खिशातून वसूल करा म्हणून. कोणीतरी सांगायला पाहिजे जेलरच्या खिशातून वसूल करा म्हणून. ते होत नाही. ही दुसरी कॅटेगरी झाली. तिसरी कॅटेगरी अशी आहे, आपल्याला गुन्ह्यामध्ये फारकत करायला पाहिजे. म्हणजे रेपचे गुन्हे, असे गुन्हे, उदाहरणार्थ स्वारगेट स्टेशनला झालेला, चौकात झालेला गुन्हा हा अत्यंत भयानक घृणास्पद गुन्हा आहे. म्हणजे अशा गुन्ह्याला फाशी द्या, माझं म्हणणं नाही. रस्त्यात फाशी द्या, तुगलकी शिक्षा द्या, माझं काय म्हणणं नाही. परंतु प्रेम प्रकरणात पोरगी पळून गेलेत, पोराची जात वेगळी, पोरीची जात वेगळी, हा म्हणून 2 पैकी 1 जण मुद्दाम जाऊन तिथं हे केस टाकतो. अहो 2/3 केस जेलमधल्या अशा आहेत की ज्या प्रेम प्रकरणातल्या आहेत, ज्याला आम्ही रोमॅन्टिक रेप केस म्हणतो. बरं ते 2-4 महिने सगळं व्यवस्थित चाललं असं, बरं कुठेतरी खटक होतं, सगळं भानगड सुरू होते. आणि अशा केसमध्ये ना लोक 3-3, 4-4, 5-5 वर्ष राहतात. तुम्हाला सांगतो, जेलमधला सर्वात विश्वासार्ह कैदी कुठला, तर असा कैदी जो प्रेम प्रकरणातून आत आलाय. तो कोणाला कधी शिवाय देत नाही, तो कोणाला वाकडं बोलत नाही, तो सरळ असतो. तो मारामाऱ्या करत नाही, कारण तो ती लव कॅटेगरीज वेगळी असते, गुन्हेगारी प्रवृत्तीतला नसतेच त्याच्यामध्ये. तो अनावधानाने आलेला असतो आणि ते नशिबाचा एक भाग म्हणून तो नाही. त्याहीपेक्षा भारी, तो आत बसून तिला प्रेम पत्र लिहितो, ती त्याला लिहिते, पण हे दोघांचे आई बाप विरोधात असतात. आमच्याकडे कैदी होता, तो मला कॅन्टीनचं सामान आणून द्यायचं आणि 100-150 रुपयाचं एक्स्ट्रा सामान ची अपेक्षा करायची. तर काय होतं, जेलमध्ये आपल्याला पर्याय नाही, कारण त्याला खायला काय नसतं. त्यामुळे तो म्हणायचं, मी तुम्हाला आणून, तुम्ही कशाला येता, मी तुमचं पोतं उचलून आणतो, मला एक पुडी द्या. या टाईपची लोक भरपूर असतात. हा प्रेम प्रकरणातून आत आला. याची बायको, ज्या पोरीवर त्याचं प्रेम होतं, ती 17 वर्षाची होती. हा 18-19 वर्षाचा होता. बरं, हाही अर्ध शिक्षित, ती अर्ध शिक्षित, त्याचे आई वडील पण अशिक्षित. ह्यांना कुठं पॉक्सो कायदा कळतो, आला पॉक्सोमध्ये आत. पोलीस म्हणले, पोरगी गरोदर आहे, म्हणजे मेडिकली फिट केस झाली, मग तुला 100% 20 वर्षाची शिक्षा लागणार. हा 3-3.5 वर्ष जेलमध्येच होता. मधल्या काळात ही पोरगी 18 वर्षीच झाली, तिला मूल झालं. ते ह्याच्यामुळं झालं. मूल झाल्यानंतर ही मुलगी रितसररित्या ह्याच्या घरी राहायला गेली. म्हणजे आता ह्याची जी पीडित आहे मुलगी, ती याची बायको म्हणून याच्या घरात नांदतीये. ती त्याची मुलाखत घ्यायला येते. तिने स्वतःचं आधार कार्ड चेंज करून घेतलं, त्यात नवरा म्हणून ह्याचं नाव टाकलं. ती स्वतःच्या बाळाला घेऊन येते आणि काचे आडून म्हणते, हा माझा नवरा, हा तुझा बाप बघ. अरे कुठला कायदा तयार केलाय आम्ही, काय चाललंय आमच्या देशामध्ये? म्हणजे मला म्हणजे मी स्वतःचा गुन्हा विसरून गेलो, स्वतःची केस विसरून गेलो. म्हणजे मला वकील कधी कधी येऊन म्हणायचे की आम्हाला पॉईंट सांगा, म्हणतात जाऊ दे, माझे पॉईंट तुम्ही दिले ना, काम तुमचं तुम्ही घाला गोंधळ. ह्या समस्या मी कधी मिटू? म्हणजे मला म्हणजे असं झालं की, म्हणजे तुम्ही विचार करा, जेव्हा बाहेरच्या समाजाला असं वाटत होतं की आज जाऊन ह्याच्या आयुष्याची वाट लागली असेल, माझ्या आयुष्याची वाट लागली खरे, पण माझ्या केसमुळे नाही. मी हे पाहून मी अस्वस्थ झालो. म्हणजे बुडता आहे जन पाहावे ना डोळा, काय तुकाराम महाराज काय ते म्हणत, कसं करायचं? त्यामुळं तुम्ही म्हणताय ना की या खोटे गुन्हे, या खोट्या गुन्ह्याची व्याप्ती समजली पाहिजे. मला एक लास्ट फक्त सांगतो त्या खोट्या गुन्ह्यातलं, तेवढं फक्त गरजेचं आहे. गुटख्यासारखे केसेस, अहो ठरवा हो की हा खरंच गुन्हा आहे का. मला माहीत नाही कोणी एक अशा प्रकारचे कायदे केले. गुटखा हे भ्रष्टाचाराचं पुराण आहे. हा, आणि हा सिस्टमॅटिक भ्रष्टाचार आहे, ज्यात सगळी मोठी साखळी गुंतते. मोठे मोठे अधिकारी आहेत, सगळ्यांची दुकानदारी चालते. एवढं करून रस्त्यावर प्रत्येक चौकात गुटखा विकला जातो. फक्त तो 10 रुपयाला मिळणारा 20 रुपयाला मिळतो. तर 10 रुपये जे आहेत ते कोणाच्या तरी खिशात जातात. त्यांनी कुठला, आणि एवढं करून आम्ही काय करतो, टार्गेट पूर्ण करण्यासाठी 4-5 गुटख्याच्या पुड्या विकणारी माणसं आणतो. ट्रक भरून गुटखा येतो. मला लोक आतमध्ये येऊन गुटख्याच्या लोक सांगायचे की आम्ही कसे ट्रक आणतो, कुणाला किती देतो, आणि ते ऐकून माझ्या कानातून वारं जायचो. मग
अशा मला असं वाटतं शासनाने काही पॉलिसी डिसिजन घ्यावेत. राजस्थानात बंदी नाही, गुजरातमध्ये बंदी नाही, कर्नाटकात नाही, मध्य प्रदेशमध्ये नाही, महाराष्ट्रातली गुटखा बंदी कशी टिकणार? आणि एवढं करून तुम्ही खरंच गुटखा बंदी केली आहे का? नाही केली ना. तुम्ही फक्त भ्रष्टाचाराची कुर्ण निर्माण केली आणि एक खोटे आरोपी तयार केले बिनकामाची तुमचं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी. बरं, त्यात तुम्ही काय केलं? 328 नावाचं कलम होतं IPC मध्ये, आता ते गेलं, आता इक्विव्हॅलंट टू BNS आलं. 10 वर्षी शिक्षा आहे. गुटख्याचे 4 पुढे विकल्या म्हणून 10 वर्षाची शिक्षा. कुठले कायदे काढले तुम्ही? ते जात पण नाही माणूस बाहेर. मग मला वाटतं जेवढे काही एक व्यवसाय आहेत की ज्यांच्यावर बंदी घालतं शासन, तो व्यवसाय त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं तो केला जातो त्याच राज्यात, आणि त्याच्यापेक्षा जास्त किमतीवर तो केला जातो. करेक्ट आहे. आणि हे भ्रष्टाचार सगळ्यात मोठं साधन असल्यासारखं ते हे केलं जातं. मी आता ज्या चालणाऱ्या घडामोडींवर सर, की आता जी इंस्टाग्राम किंवा YouTube सारखे जे आताचे सोशल मीडिया आहेत याच्यावर तरुण पिढी भाईगिरीसाठी फार प्रसिद्ध आहे. आता ते रिव्हॉल्वर ताणणं किंवा त्या गाड्यांमध्ये पैसे फेकणं, कोणातरी ते भाईगिरीचे सगळे ते व्हिडिओ बनवणं. हेच भाईगिरीचे व्हिडिओ बनवणारे किंवा हे छोटे मोठे गुन्हे करणारे गुन्हेगार म्हणून जेव्हा जेलमध्ये येतात तेव्हा त्यांची काय परिस्थिती होती किंवा काय त्यांचं हाल होतात जेलमध्ये? काय माहिती का, तुम्ही खरोखरचे जर भाई असाल तर टिकाल. बरं. तुम्ही जर असे नुसतेच इंस्टाग्राम भाई असाल ना तर 2 मिनिटात उतरते. बरं. याचं कारण असं आहे की माणूस एकदा का त्या ह्याच्यातून बाहेर पडला, त्या सिक्युरिटी चेकमधनं, माणसाला एकदा त्या कपडे काढून झडतीतून बाहेर काढला की माणसाची निम्मी उतरलेली असते, निम्मी तंतरलेली असते. तर म्हणजे त्या फक्त जे ऑर्गनाइज क्रिमिनल्स आहेत, ऑर्गनाइज सिंडिकेट्स आहेत, तिथं कित्येक वेळा असं वाटतं की माणूस जेव्हा आत जातो तेव्हा त्या नेटवर्कचा जो पार्ट झाला तर तो सुधारायच्या ऐवजी, घाबरायच्या ऐवजी तो अधिक हे होतो, काय निर्डावलेला होतो. ओके. तर त्यामुळे दोन्ही प्रकारची मी उदाहरणं पाहिली की जे फर्स्ट टाइम क्रिमिनल आहेत, की जे कुणाच तरी मागं लागून कुणाला तरी आदर्श म्हणून जायचा प्रयत्न करतात, त्यांची आज जाऊन अशी अवस्था होते, कारण तो 12वीत असतो, फर्स्ट इयरला असतो, शिक्षण अर्धवट राहिलेलं असतं. तो आज जातो, 1-2 वर्ष नंतर बाहेर येतो, त्याचं आयुष्य हे होत नाही. म्हणजे मला असे अनेक माझ्याबरोबर राहिलेले कैदी माहिती आहेत. त्यांचं इनफॅक्ट मी तुरुंगानंतर दुसऱ्या भागावर काम करतोय. ते असं की माणूस बाहेर आल्यानंतर काय होतं त्याच्यावर विचार करतोय. तर त्याला नोकरीच लागत नाही, तो काही काम करण्याची योग्यताच राहत नाही, आणि मग तो आयुष्यात उभंच राहू शकत नाही. त्यामुळे माझं सांगणं लोकांना असले टाइमपास गिरशी बोलायलाच ठीक आहे हो. आत गेल्यानंतर ठीक आहे, मला काहीतरी शिक्षण होतं म्हणून मी उभा राहिलो, कारण मी उशिरा गेलोय आतमध्ये म्हणून. वयाच्या 20व्या वर्षी जो आत जातो तो उभारूच शकत नाही तिथं. फक्त त्यामध्ये दुसरी भीती जरूर वाटते की गँग लोकांना अशी माणसं हवी आहेत. मला तेच विचारायचं होतं, ज्यावेळेस हे बाल गुन्हेगार असतात आणि बाल सुधारगृहात जातात, मी असं बरेच वेळा ऐकलेलं आहे की बाल गुन्हेगार बाल सुधारगृहात गेल्यावर तो पक्का गुन्हेगार बनवण्याचं केंद्र त्याला म्हटलं जातं. ती गोष्ट खरी आहे का, किंवा तो कशा प्रकारे त्याची ती वाटचाल होते त्या गुन्हेगारीकडे? दुर्दैवानं ते खरं आहे, कारण आपल्याकडचे रिमांड होम ही रिमांड होम नाही आहेत. तिथंही अनेक प्रकारच्या गुन्हेगारी गोष्टी चालतात. कारण शेवटी जेल कर्मचारी सारखेच आहेत ना. जर तुम्ही जेलच्या कैद्याला एक सुधारण्याचा एकच्या उपक्रमातला एक भाग न मानता स्वतःच्या उत्पन्नाचं साधन म्हणून मानायला लागलात तर तुम्ही फक्त त्याच्याकडून कसे कमवायचे याचाच विचार करणार ना. त्याला कसं सुधारायचा हा विचारच नाही करणार. मग ती परिस्थिती जेलमध्ये पण आहे, सुधारगृहात पण आहे. सुधारगृह मी प्रत्यक्ष पाहिली नाहीत, त्यामुळे मी त्याच्यावर अगदी मल्लीनाथी करणं योग्य नाही. परंतु सुधारगृहात राहून जेलमध्ये आलेल्या अनेक कैद्यांनी मला सुधारगृहातल्या खूप कहाण्या सांगितल्या. माझ्या पुस्तकामध्ये तो एक त्या माणूस गुन्हेगार का होतो त्याच्यामधला एक तो ओंकार नावाचा का अक्षय नावाचा पोरगा आहे बघा, की ज्याच्यावर तरी गुन्हेगार नावाचा टॅटू काढला असतो, तो बाल गुन्हेगार होता. त्यानंतर माझ्या पुस्तकामध्ये गजा नावाचा एक कॅरेक्टर आहे फेमस, शिवाय देणारा. गजा बाल गुन्हेगारच सुरुवातीला होता आणि तिथून तो पुढे गुन्हेगारीकडे वळला. तर म्हणजे ते म्हणतो आपण जेल हे गुन्हेगारीचं विश्वविद्यालय, तसं हे बाल गुन्हेगारी जे सुधारगृह आहे ते जेलचं तुम्ही म्हणता कनिष्ठ महाविद्यालय, सॉरी याचं गुन्हेगारीचं. गुन्हा करणं ही सवय होऊन जाते. अगदी अगदी अगदी. आणि म्हणजे ही तर खरे बाल गुन्हेगारांच्या बाबतीतलाच प्रश्न होता,
पण आता एरोडा जेल सारखे सुद्धा जे तिहार जेल, एरोडा जेल सगळी जेल आहे, यामध्ये जे नवीन कैदी येतात, आता इव्हन तुम्ही पहिल्यांदा एक अनावधानाने ते गेले त्या गुन्ह्यामध्ये, किंवा तुमच्यासारखे जे असे नवीन कैदी असतात जे प्रोफेशनल, त्यांचं कैदी प्रोफेशन वेगळं असतं, पण ते कैदी म्हणून फसवल्या जातात किंवा ते कैदी म्हणून जातात, त्यांच्याजवळून खंडणी मागितली जाते तिथल्या भाई लोकांकडून किंवा पोलिसांमार्फतही. ही गोष्ट खरी आहे? खंडणी डायरेक्टली मागितली जाते, खंडणी वसूल केली जाते, काही होऊ शकतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मी आतमध्ये जेलमध्ये एंट्री करताना मला काय झालं, मी जेव्हा बंडगार्डन लॉकअपला होतो, कसं होतं की पहिल्या दिवशी लॉकअपमध्ये जातो तेव्हा शॉक असतो, दुसऱ्या दिवशी लॉकअपमध्ये स्थिरावतो, तिसऱ्या दिवशी आपण ठरवतो की हा आता आपल्याला काही दिवस काढायचे. ओके, तो त्यावेळेस माझ्यासोबत लॉकअपमध्ये 4 कैदी झोपायचे आणि योगायोगाने ते बहुतेक सगळे कैदी 3-4 दिवस कंटिन्यू झाले. त्यातल्या एका कैद्याकडे येरोडा जेलचा अनुभव होता, कारण तो येरोडा जेलमध्ये होता, त्याला दुसऱ्या गुन्ह्यात आणलं होतं. तर तो मला सांगत होता की तुम्ही येरोडा जेलमध्ये येताना माझी चूक करू नका, तुम्ही घरच्यांकडनं एक 4-5 हजार रुपये घ्या आणि जेलच्या याला एंट्री करून तिथं टाका म्हणे. मग मी 3,000 रुपये घरच्यांकडनं घेतले, जे मला त्यांनी बरोबर 14व्या दिवशी मला त्यांनी आणून दिले होते. मग ते 3,000 रुपये मी ह्याला जमा केले येरोडा जेलच्या गेटला, आणि मला एक 10-12 दिवसानंतर कॅन्टीनचं सामान मिळणार होतं. हा गजा महाशय माझ्याकडनं माझ्याकडनं चिठ्ठी लिहून घेतली, त्यांनी 3,000 रुपये उडवले माझे. अरे बापरे. आणि मला काहीतरी एवढीवरची एक शेंगदाण्याचं पाकिट आणि एक बिस्किटचा पुडा आणि एक बादली आंघोळीची, एवढं काहीतरी सामान आलं, बाकी सगळे तरी उडून टाकले. सामान आणून देण्यासाठी तो असायचा का? नाही, तुम्हाला परवानगीच द्यायची नाही. क्वारंटाईनचे नियम सांगायचे, कोरोनाचा नियम आहे, क्वारंटाईनचा नियम आहे, किंवा कधी काम काय होत सांगतो तुम्हाला. हे उक्त दिले, उक्त म्हणजे जेलर लोकांनी कामवाल्यांना उक्त दिलंय, जेलर लोकांना कोणीतरी वर्षांनी उक्त, त्यामुळे अक्षरशः जागा वाटून घेतल्यासारख्या आहेत. मग तिथं काय व्हायचं की तो ठरवणार तुम्ही बाहेर जायचं की नाही, आणि मग कॅन्टीनचं सामान तो घेऊन येणार. मग 3,000 पैकी 2,500 सामान त्याचं, 500 रुपयाचं सामान माझं. हा पहिल्यांदा अशा टोप्या पाडल्या. नंतर असं व्हायचं की जर मी कॅन्टीनचं सामान निघालो गेलो तर तिथं पेटीवर बसणारा जो पोरगा असायचा, जो मला हॉस्पिटलला सोडतो, जो तुम्हाला नाही, मला एक बोर्नविटाचं बाटली पाहिजे, मला एक सिगरेटचं पाकिट घेऊन या, बघू तुमचं सामान काय, माझ्या 4 गोष्टी ऍड करा, लिहायच्या तिथं, आणि तुमच्याकडे पर्याय नाही, जोर जबरदस्त काहीच करू शकत नाही तुम्ही. त्यामुळे हे होत होतं. त्या व्यतिरिक्तही प्रलोभनं येतात. प्रलोभनं म्हणण्यापेक्षा मागण्या येतात. आता काय व्हायचं, काही वेळा माझी बॅकग्राऊंड माहीत असल्यामुळे उघड कोणी डायरेक्टली मागणी करायला यायचं नाही, कारण म्हणायचे कोण नंतर लपडं घेईल. पण माझ्या आसपासच्या लोकांना उघड मागण्या यायच्या तिथं, आणि त्या अधिकारी लेवलपर्यंत पण यायच्या. बापरे. उघड. आणि त्याला असं काही लपून छपून काय नसतं, चक्क पेटी काय म्हणतात आतमध्ये कोण काय संबंध म्हणजे मुद्दा मांडणार तरी कुठे, जो स्वतः सजा म्हणून जेलमध्ये आलाय तो दाद कसं मागणार ना, कुठे मागणार, काय मागणार. अगदी खरं. आणि तुम्ही जे तुमच्या तुरुंगरंगमध्ये एक बरेच अजून एक फासाडीचे किस्से सुद्धा त्यात केलेले आहेत की तिथं मारामाऱ्या होतात, काहीतरी गँग वॉर होतात. तर जेलमध्ये खून सुद्धा होतात का, किंवा झालेले आहेत का? हे बघा, माझ्या समक्ष नाही झाला, परंतु मी 2 खुनाचे उल्लेख केलेत. तुम्हाला आठवत असेल की मी एका ठिकाणी लिहिलंय की मी व्हॉलीबॉल मॅच खेळत होतो. त्या व्हॉलीबॉल मॅच खेळताना समोर एक पोरग होतं, तो मी जोरात शॉट मारला, त्याला राग आला माझा, तेव्हा मला एकाने कानात सांगितलं की हा जेलमध्ये ऑलरेडी एक मर्डर केला, याची पंगा घेऊ नका. ही एक कहाणी. तुम्ही देवा जाधवचा उल्लेख बघितला असेल, की परमेश्वर उर्फ देवा जाधव, हे नाव खरं आहे. ते देवा माझा मित्र झाला, कैकाडी समाजातला आहे, खुनाचा आरोप आहे, त्याला कायम असा जखडवलेला असतो. मग त्याला जेव्हा मुलाखतीला न्यायची तेव्हा साखळदंड टाकून न्यायचे, आणि अशा अवस्थेत देवा मला मिठ्या मारायचा. मला लोक म्हणायचे मूर्ख आहे का तू? म्हणलं का? म्हणे देवाला असाच एकाचा राग आलता म्हणे कोल्हापूर जेलला असताना, त्याने असं फक्त वर असं त्याच्या खांद्यानं हात टाकला, खटाकन मानच मोडली म्हणे. अरे बापरे. तर अशा कहाण्या आणि अशी माणसं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. मी घटना नाही बघितल्या, परंतु मी नियर डेथ हल्ले पाहिलेत. आणि मी जामिनावर सुटल्यानंतर 6 महिन्यानंतरच येरोडा जेलमध्ये अशाच एका फाचाडीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या घटना
घडू शकतात तर घडू शकतात. म्हणजे त्यासाठी कारण काय आलंय, जेलमध्ये एवढी गर्दी आहे की 100% एकमेकाला त्याच्या अपोजिट व्यक्तीपासून लांब ठेवणे शक्य नाही. त्यामुळे देर इज ऑलवेज 1% पॉसिबिलिटी इन 1% रिस्क. तुम्ही तुमच्या तुरुंगरंग पुस्तकात एक गाडी नावाच्या एका याचा उल्लेख केला होता. मी त्याच्या संबंधित एक प्रश्न विचारतोय की आम्ही असं बाहेरचा समाज म्हणून बऱ्याच वेळा असं ऐकलेलं आहे की ज्यावेळेस एखादा बलात्कारातला आरोपी असतो आणि तो आरोपी म्हणून जो मेल म्हणजे पुरुष बलात्कारी आरोपी जेलमध्ये जातो, त्यावेळेस तिथले आरोपी त्याच्यावरती बलात्कार करतात किंवा बलात्काराच्या घटना पुरुषांवरती जेलमध्ये होतात का? दुसरा पार्ट आहे ना, बलात्काराच्या घटना पुरुषांवरती होतात का, तो जरा बाजूला ठेवू आपण. पहिला पार्ट आहे, मला असं वाटतं ती जास्त करून अफवा असावी. कारण असं आहे की मी असं आहे, माझ्या काळात येरवडा जेलमध्ये साधारण 800 तरी कैदी असे होते की जे बलात्काराचे आरोपी होते. म्हणजे साधारण 5,500 800 म्हणजे साधारणपणे दर 5 पैकी 1 ही सध्याची परिस्थिती होती. तर मग 5 का 6 पैकी 1. तर बहुतेक सगळी पोरं एक्सेप्ट एखादा जो घृणास्पद गुन्ह्यातून आलाय, बाकी सगळे नॉर्मल होते आणि त्यांच्याशी लोक नॉर्मल वागायचे. आणि काही असेही कैदी होते, म्हणजे माझ्या बरोबर जे काम करणारे एक पोरगा होता ज्याच्यावर तर मुलीवर रेप केल्याचा आरोप होता, पण तो माझ्याशी नॉर्मल बोलायचा, मी त्याशी नॉर्मल बोलायचो. कारण काय होतं, जेलमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या विवंचनेत असतो, त्यामुळे दुसऱ्याची कोणी उणीदेवणी काढत नाही. पण एखाद्या वेळी अशी एखादी घटना घडते, तुम्हाला आठवत असेल की त्या पुण्याच्या जवळच एका ठिकाणी 7 वर्षाच्या पोरीवर रेप करून त्याची बॉडी पुरली होती बघा. तेजस नावाच्या पोराचं नाव आलं होतं, त्याच्या आईने पण त्याला साथ दिली होती. ते पोरगं जेव्हा सापडलं, तुम्हाला धक्का बसेल की आफ्टर बाराकला जेव्हा तेजस आला, त्या तेजस समोर बसला होता आणि त्याच्यावर 2 रेपचे आरोपी तुटून पडले होते. ऐका, बघा फरक. जे तुटून पडले त्यांच्यावर रेपचाच आरोप आहे आणि जो मार खातो त्याच्यावर रेपचा आरोप आहे. ते दोघं जण म्हणते, तू किती नीच माणूस आहेस, तू फाशी का नाही घेतली, म्हणजे याला आत्ताच फाशी द्या, इथंच आत्ताच मारा. याचं कारण जे बाकीची 2 लोक जे तुटून पडले होते ना, ते प्रेम प्रकरणातले होते. त्यांना फिलिंगच नव्हतं मी काही गुन्हा केला. तो म्हणतो, ती माझी होणारी बायको होती, तिच्यावर माझं प्रेम होतं ना, आजही आहे, पण तू सला दुसऱ्या रेप केला. त्यामुळे ही जी असं म्हणता येईल की जेलमध्ये सुद्धा माणूस की जिवंत असते. हो, प्रचंड. आणि तुम्हाला सांगतो, अशा कैद्यांना की जे आहेत ना, कोणीच हे नाही करत. तुम्हाला सांगतो, एक अशी घटना घडली होती, वारीमध्ये पाकिटमारी केली म्हणून एक गँग आलती बीडची. ती सगळी बीडची ऊस तोडणी कामगार टाईपचे असावेत आणि ते पुण्याच्या वारीमध्ये शिरले आणि त्यांनी वारीमध्ये वारकऱ्यांची पाकिट चोर मारली होती. अहो, त्यांना अक्षरशः 600-700 कैदी तुटून पडले होते त्यांच्यावर. आणि त्यांना अशी सुजवली होती त्या सगळ्या कैद्यांना, वारकऱ्यांचं पाकिट मारतो, धुतले सगळ्यांनी. आम्ही पण हात धुवून घेतले. याचं कारण एक सांगतो तुम्हाला की सगळ्यांचा कॉन्शियस शिल्लक असतो. फक्त तुम्हाला एक सांगतो की जो आपल्याला बाहेरच्या माणसाला समजणं अवघड आहे, आतल्याला ते जास्त चांगलं समजतो. ते म्हणजे ना, आतला कैदी गुन्हा आणि पाप यातला फरक करतो. म्हणजे समजा मी 420चा कैदी आहे, की समजा मी 2 बिझनेसमन आहेत आणि त्यात वाद झाला आणि मी त्यात 500 रुपये एक्स्ट्रा काढलेत, खिशात टाकलेत, हा झाला गुन्हा. आणि तू वारकऱ्यांचं पाकिट मारलं, देवाचं नाव काढलं, ते पाप. ऐका, जेलमध्ये मी पाप नाही सहन करत. मी पोरगी 17 वर्षाची आहे, मी 19चा होतो, पॉक्सो प्रमाणे तो गुन्हा आहे, गुन्हा. पण आम्ही दोघांनी कन्सेंटने आमच्यामध्ये झालाय शारीरिक संबंध. तू मात्र जे काही केलंस तो पाप. तर त्यामुळं पापाला क्षमा नाही जेल. त्यावेळेस कैदी एकत्र होऊन सामना करण्यासाठी. आणि मला हे मान्य आहे, अशा घटना एखाद्या ठिकाणी घडू शकल्या असतील की अशा कैद्यांपैकी एखाद्याला जर त्याच्यावर बलात्कार झाला असेल तर, पण ती दररोज होणारी घटना नाही. तुम्ही तुमच्या समोर हाय प्रोफाईल कैदी किंवा राजकारणी, जे नावाजले राजकारणी आहेत, ते बघितलेत का? आणि त्यांना या सामान्य कैद्यांपेक्षा काही विशिष्ट सेवा किंवा असं काही भेटतंय का त्यांना जेलमध्ये? हे बघा, मी हाय प्रोफाईल बहुतेक सगळे पाहिले जेल माझ्या काळातले, राजकारणी पण पाहिले. आता त्यांना विशिष्ट एक्स्ट्रा सेवा मिळतात का याचं आकलन किंवा त्याचं काय म्हणतात, त्याच्याबद्दलची एक मल्लीनाथी करणं की त्याच्यावर कॉमेंट करणं तितकं सोपं का नाही. कारण कित्येक वेळांना जेलवाल्यांना पण टेन्शन असतं
एखादा आमदार आहे, माजी आमदार आहे, चला याच्यावर कोणी हल्ला केला तर पेपरबाजी होते. त्यामुळे त्याला काय करतात, ते पहिल्या दिवशी सेपरेट करतात, विच इज फेअर अकॉर्डिंग टू मी. मी जरी जेलर असतो तरी मी हा विचार केला असता की बऱ्याच वेळा तुम्हाला कैद्यांमध्ये एक मानसिकता असते, मला जर फेमस व्हायचं असेल ना अख्ख्या भारतात तर मी एखाद्या सेलिब्रिटीवर हल्ला करायचो, टॉपचाच निवडायचा, कोणतरी जो फेमस बस की पेपरमध्ये माझं नाव येतं, अख्ख्या जिल्ह्यात माझी माहिती होते, मी जेव्हा बाहेर जाईन तेव्हा मला सगळे टरकतात. काय एक लक्षात ठेवा, त्यांचं लॉजिक आणि तुमचं लॉजिक फार वेगळं असतं. त्यामुळं मग काय होतं, कशाला रिस्क घ्यायची. पण लेपर यार्ड सारखी कन्सेप्ट का निर्माण झाली की उद्या एखादा IAS ऑफिसर अटक होऊन आला, 6 महिन्यांनी तो परत जाऊन रिइन्स्टेट होईल, पण मधल्या काळात ज्याच्यावर कोणी कापडीने हल्ला केला तर, म्हणून त्याला वेगळा करायचा. त्यामुळे अशा प्रकारे जर त्याला एकमेकापासून वेगळं केलं असेल त्याला विशेष ट्रीटमेंट मी म्हणत नाही. परंतु ही गोष्ट नाकारता येत नाही की कदाचित आपल्याकडे बळी तो कान पिढी ही परिस्थिती आहे. त्यामुळं त्या प्रकारची ट्रीटमेंट लोकांना मिळत आहे. मी वस्तुस्थिती सांगायचं झाली तर उदाहरणार्थ असे की मी पण 8 फूट बाय 5 फूट जागा मिळालीच की मला, माझ्याकडनं कोणी पैसे नाही मागितले. का मागितले नाहीत त्याचं कारण, बाबा पैसे तुमची बॅकग्राऊंड माहिती आहे लोकांना, का रिस्क घ्यायची. तसं समजा असं गृहीत धरा की अनिल भोसले होते, अनिल भोसले आमदार होते, आता त्यांना बी यार्डात ठेवलं होतं, कारण बी यार्ड तसा इतर यार्डापासून सेपरेट आहे. त्यात बहुतेक सगळे शिक्षा लागलेले कैदी राहतात, शांत असतात, शिक्षा लागलेला कैदी मारामाऱ्या करत नाही. पण शिक्षा लागली की थंड, बरं का, सगळेच संपलं. तेच विचारायचं की आता तुम्ही राहत असताना त्या कैद्यांच्या प्रत्येक यार्डात तुमचं, मला वाटतं यार्ड बदलत राहतात तुमचे ते सगळे, आणि तुमचे संबंध कैद्यांशी बऱ्याच वेळा आले, कारण वकील होते या उद्देशानं सुद्धा, आणि लोक त्यांच्या समस्या घेऊन सुद्धा तुमच्याजवळ यायचे. करेक्ट. कुठल्या स्वभावाचे असे गुणधर्मांचे वेगवेगळे काय कैदी बघितले तुम्ही, काय नेमकी वेगवेगळेपणा असं वाटलं कैद्यांमधलं तुम्हाला? हे बघा, बाहेर तुम्हाला जे गुणधर्म पाहायला मिळतात सामान्य माणसाचे ते सगळे जेलमध्ये पाहायला मिळाले असतील. कदाचित बाहेर तेवढे ते उत्कटपणे जाणवत नाहीत, कारण तुम्ही आम्ही बिझी राहतो, आम्ही आमच्या मोबाईलमध्ये बिझी राहतो, कम्प्युटरवर बिझी राहतो, कामात बिझी राहतो, तुमचं ऑब्झर्वेशन तेवढं नसतं. आणि आतमध्ये माणूस पण तेवढा मोकळा, जेवढे बाहेर मिळत नाही तेवढे मिळतात. तर त्यामुळं तुम्हाला अनेक स्वभाव गुणधर्म उत्कटपणे पाहायला मिळाले. म्हणजे उदाहरणार्थ असं की ग्रीड एखाद्याची, किंवा एखाद्याला म्हणजे एखादा राग किंवा हे व्यक्त करण्याची जी आहे ना, तुम्हाला खूप उत्कटपणे त्याची अभिव्यक्ती पाहायला मिळते त्या ठिकाणी सगळी याच्यामध्ये. मला जर तुम्ही सांगितलं व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून, तर मी कॅटेगराईज करतो की सर्वात चांगली माणसं कुठली मला बघायला मिळेल तर रेपचे कैदी, रोमॅन्टिक रेपवाले जे कैदी होते हे सर्वात चांगली माणसं, कारण त्यांची कुठलीच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते, ते काही सिरियल किलर सारखे सिरियल रेपिस्ट नसतात. त्यांनी एका मुलीवर प्रेम केलं असतं, झालं, ठीक आहे, झाली त्याच्यामध्ये. पण अदरवाईज ती फार चांगलं पोरगं असतं. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण त्याला घृणा मानतो, पण एक्सेप्ट म्हणजे फोर्सफुल रेप ज्याला आपण म्हणतो, की एखाद्या व्यक्तीच्या मर्जीविरुद्ध झालेला बलात्कार आहे तो जो खरा गुन्हा आहे, आणि त्यासाठी काय पण करा. म्हणजे मी तर म्हणतो कॅपिटल पनिशमेंट आहे त्यांना. पण ते कैदी फार चांगले असायचे, म्हणजे ते अतिशय सज्जन, देव भोळे. मी तुम्हाला जेलमध्ये पारायण करणारे कैदी होते. म्हणजे नवनाथ पारायण मी करायचो ना, मला नवनाथ पोथी मिळायची नाही 3-3 महिने, बुकिंग असायचं. भजनं बिजनं चालायची जेलमध्ये, सगळं चालायचं. दुसऱ्या प्रकारचे कॅटेगरीतले कैदी की जे मला वाटायचे की बऱ्यापैकी प्रामाणिक आहेत, ऑनेस्ट आहेत, ते होते मर्डरचे कैदी. बहुतेक सगळे मर्डरचे कैदी स्पष्टपासून सांगायचे की मी केलाय बाबा, कसा केलाय काय. आणि पर्टिक्युलरली ते कैदी ज्यांनी आयुष्यात एकदाच गुन्हा केला, म्हणजे रागातून घडलेला किंवा जे गँगवाले नाही आहेत. म्हणजे तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्ट किलर आणि गँगवॉरवाल्या बाजूला ठेवा, पण एखादी घडली आहे घटना रागातून, तर मोजपासून सांगायची यार आपलं त्याचं मॅटर झालं, ते काय झालं, ते आपल्याकडे असं चालतं ते झालं. पण अदरवाईज तो माणूस सरळ असेल, प्रेडिक्टेबल असतं ती माणसं. सर्वात अनप्रेडिक्टेबल कुठले माहिती का? 420 वाले कैदी, चोर वगैरे. अरे ते आतमध्ये बसूनच तोडी करतो तो. तुम्हाला सांगतो, एक असा कैदी होता की ज्याला अटक झाली, तो फरास खाण्याच्या लॉकअपमध्ये एका पुण्यातल्या नामवंत गँग बरोबर तोड करून मला 5 कोटी द्या, मी तुम्हाला 1 महिन्यात पैसे रिटर्न करतो. मी डोक्याला हात लावून बसलो, तर भाऊ म्हणलं मी आत आलोय, मला सुधरवा काहीच्यात काय म्हणत, इथं बसून तोडी करू शकतो तो.
तर त्यामुळं अनेक प्रकारची तुम्हाला माणसं बघायला मिळतात आणि त्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला प्रेडिक्ट करता येतात की मग त्यामुळे शक्यतो मी पण असं ठरवून घ्यायचं की कुठल्या प्रकारच्या माणसाला जवळ करावं, कोणावर जास्त. 420 म्हणलं की आपण नाही विषय. तुम्ही एवढे वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर आता तो अनुभव घेऊन आले, तुम्ही एक अंडर ट्रायल कैदी होते आणि ते जीवन तुम्ही जगलेत त्या जेलमधलं. तुम्हाला असं एक गोष्ट कुठली वाटते की ती जशी आहे तशीच राहिली पाहिजे जेलमध्ये, ती कधीच बदलली नाही पाहिजे, आणि एक गोष्ट कुठली वाटते की ती लगेच बदलली पाहिजे, त्या मॅन्युअलमधली असू द्या किंवा ती कुठली आवडत्या नावडती गोष्ट की जी एक बदलली पाहिजे आणि एक कधीच बदलली नाही पाहिजे अशी? बरं, मी सांगतो कुठली बदलली पाहिजे आधी सांगतो. जेलमधली तंबाखूजन्य पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद झाला पाहिजे ताबडतोब. बरं. 2009 साली केंद्र सरकारने एक आदेश म्हणता येत नाही कारण जेल हा स्टेट सब्जेक्टमध्ये, त्यामुळे ॲडवायझरी इश्यू केली होती की 2001 साली मुरली देवरा केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता, राईट टू क्लीन एअर इज अ फंडामेंटल राईट. त्याप्रमाणे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी सिगरेट स्मोकिंगसाठी स्मोकर झोन, नॉन स्मोकर झोन आपण तयार केलं. जेलमध्ये सर्वात जास्त ह्युमन डेन्सिटी आहे आणि तिथं अशा एक कैदी फुकतो आणि त्याच्या शेजारी आपण बसतो. तर पण सुप्रीम कोर्टाचा तो नियम लागू होता पब्लिक प्लेससाठी आणि जेल इज अ प्रायव्हेट प्लेस. म्हणून केंद्र सरकारने ॲडवायझरी जारी केली की तुम्ही सगळ्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांना बंदी घाला. परंतु महाराष्ट्र सोडून बऱ्याच राज्यांनी ती केली. महाराष्ट्रामध्ये ती इकॉनॉमी येऊ 6 ते 7 कोटी रुपयाचे तंबाखूचे पदार्थ ऑफिशियली खपतात आणि तेच जर तुम्ही कॅशमध्ये दुपटीने विकले तर 7-1 कोटी रुपये वरची कमाई येऊ, एवढं कोण सोडेल? त्यामुळं केवढे मोठे हितसंबंध महाराष्ट्रातले अख्खे जेलमधलं सगळ्याच अख्ख्या जेलमधलं आकडे दरवर्षी सामान्य जनतेतला नाही तर हा महाराष्ट्र जेलमधला आकडे. हा, आणि त्याची माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे माहिती अधिकाराची कागदपत्र आहेत सगळी पडलेली की किती आहेत ते. तर त्यामुळं जर एवढी कमाई आहे आणि त्यांनी काय होतं माहिती तुम्हाला, एक तर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. तुमचं ब्रीदवाक्य सुधारणा आणि पुनर्वसन, म्हणजे बाहेर जो माणूस दारू पितो त्याला आतमध्ये तुम्ही मळायला पाठवताय. बरोबर. अहो तुम्ही विचार करा, मी आयुष्यात स्वतः कधी स्मोकिंग नाही केलं. त्या जेलच्या वातावरणामध्ये मी स्वतः कायम विश्वास ठेवणारा माणूस की मी कधीच स्मोकिंग नाही करू शकत. माझे अनेक फुके मित्र होते, मी कधीच टच नाही केला. माझ्यासारख्या माणसाने जर जेलमध्ये सिगरेट उचलली तर विचार करू शकता काय लेवलचं प्रेशर असेल. म्हणजे मी फार भारी असं नाही, पण मी स्वतःला काहीतरी भारी समजायचो. तो भ्रमाचा भोवळा फुटला. याचा अर्थ असा की जो सुशिक्षित आहे, ज्याच्यावर थोडे संस्कार झाले आहेत, ज्याच्यावर थोडा स्वतःचा सेल्फ कंट्रोल आहे, असा माणूस पण बिघडू शकतो. मग 20 वर्षाचं 18 वर्षाचं पोरगं तिथं जाऊन व्यसनाधीन होऊ शकतं आरामात. मग आई वडिलांना असं वाटतं की चला बाहेर पोरगं गांजा पित होतो, जरा आत जाऊन सुधरेल, तर आतमध्ये सिगरेट पण मिळते आणि गांजा पण मिळतो, सगळं खुल्या आणते पण. त्यामुळे हे बंद झालं पाहिजे. एक गोष्ट, कुठली गोष्ट चालू राहिली पाहिजे. पहिली गोष्ट अशी की जेल इटसेल्फ ही व्यवस्था चालू राहिली पाहिजे. मला असं वाटतं की जेल हे शिक्षा लागलेल्या कैद्यांसाठी आहे, अंडर ट्रायलसाठी नाही. समाजापासून माणूस वेगळा राहिला तर त्याच्यामध्ये स्थित्यंतर होतात का होतात. मी अंडर ट्रायल होतो. मला असं वाटतं की मी स्वतःसाठी जेवढा वेळ आतमध्ये बसून दिला, जेवढं स्वतः चिंतन केलं, तेवढा वेळ मी स्वतःसाठी कधीच देऊ शकलो नसतो. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य जेलमध्येच लिहिलं. मला ही पुस्तकाची प्रेरणा तिथंच मिळाली. मी काय मोठा नाही, पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना हे गोष्टी होतात. मला असं वाटतं की सुधारणा करण्यासाठी माणसामध्ये घडवायची जर असेल तर त्याला समाजापासून काही काळ वेगळा काढला पाहिजे. त्यामुळे ती व्यवस्था राहिली पाहिजे. फक्त माझं असं मत आहे की एकदा तुम्ही त्याला आत टाकला ना, तीच शिक्षा समजा. आत टाकल्यानंतर आत त्याला परत चाकळ दंडाने बांधा, त्याला एवढ्याशाच संडासमध्ये ठेवा आणि त्याला एवढीशीच जागा द्या आणि त्याला असंच खाऊ घाला, ही अपेक्षा नका करू. ट्रीट हिम ॲज अ ह्युमन, इज नॉट अन ॲनिमल. मला असं वाटतं की समाजापासून तोडणं, स्वातंत्र्य हिरावून घेणं याच्या इतकी मोठी शिक्षा नाही. तुम्हाला काय वाटतं की त्याच्या जेवणातली तर्री काढून घेते ती शिक्षा आहे? ती नाही शिक्षा आहे. शिक्षा ही आहे की मला 17 तास 24 तासापेक्षा आतमध्ये गजाआड डांबलंय, याच्यापेक्षा मोठी शिक्षा नाही. त्यामुळे ती जर तुम्ही त्याला देताय ना, तर त्याला तुम्ही तेवढी संधी द्या की तो सुधारेल तिथं. त्यामुळे जेल ही व्यवस्था समाजाची गरज आहे. त्यामुळे सशक्त समाजासाठी सशक्त जेल हवेत. न्यायव्यवस्थेत कुठल्या गोष्टी बदलल्या न्यायव्यवस्थेमध्ये की ज्यामुळे जेल होते, हे सगळे कायदे बनतात किंवा अंमलबजावणी न्यायव्यवस्थेद्वारे केली जाते, न्यायालयांद्वारे,
तर न्यायव्यवस्थेत कुठली गोष्ट बदलली पाहिजे? म्हणजे तुम्ही एक पॅन्डोराज बॉक्स ओपन केला की कुठली बॉक्स, म्हणजे आता कुठून सुरुवात करायचा असा प्रश्न निर्माण होतो. हे बघा, पहिली गोष्ट अशी की न्यायव्यवस्थेने प्रायोरिटाईज करावं तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माणसं बिना खटला, बिना आरोप सिद्ध होणे, माणसं आयुष्यभर डांबून ठेवायची. म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की भारतामध्ये कन्व्हिक्शन रेट फार कमी आहे, म्हणजे शिक्षा होण्याचा रेट फार कमी आहे, 3%, 5%. आता माझं मत बदललं आहे. मला असं वाटतं की भारतात आता प्रत्येकालाच शिक्षा होते, ना त्यांनी गुन्हा केला असो ना तर नसो. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट माझी विनंती आहे न्यायव्यवस्थेला की तुम्ही हा विचार करा की प्रत्येकाला तुरुंगात ठेवायची गरज आहे का आणि कुठल्या स्टेजला. म्हणजे आम्ही कुणाचं कुठल्या कारणासाठी स्वातंत्र्य हिरावून घेतो. आणि दुर्दैवाने भारतामध्ये सध्या काय चाललंय माहिती का, भावनिक होऊन केसेस होतात. कारण आमचा जसं जसं आम्ही सुशिक्षित होतोय तसं तसं आमचा संयम सुटत चाललाय आणि आम्ही कशाला अपमान म्हणायचं त्याच्या व्याख्या पण बदलत चालल्यात. आम्हाला काही म्हणणं अपमान वाटतो, त्याची अभिव्यक्ती बदलत चालली. आणि त्यातून बऱ्याच वेळा अशा गोष्टी होत आहेत की फक्त सामाजिक दबाव आहे म्हणून गुन्हे रजिस्टर होतात. मला असं वाटतं न्यायव्यवस्थेला दुसरा हा विचार करायला लागेल, लोकांचा दबाव गेला तो झुगारून देऊन जे सत्य काय आहे, न्याय्य काय आहे, जे घटनात्मक काय आहे त्याच्या दृष्टीने तुम्ही घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, न्यायालयांचा हेतू खटला चालवणं, गुन्हा सिद्ध करणं आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय घेणं आहे. दुर्दैवाने आपली न्यायव्यवस्था ना फक्त जामीन 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 म्हणजे अटक जामीन यातच अडकली आज. आणि दुर्दैवानं अटक होते, खालच्या कोर्टांमध्ये जामीन मिळत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ही कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आहेत. कॉन्स्टिट्यूशन कोर्ट म्हणजे याचा अर्थ ज्यांचा उल्लेख आणि ज्यांची कार्यक्षेत्र घटनेमध्ये उल्लेखलेली आहे. घटनेमध्ये सेशन कोर्टाचा उल्लेख नाही. सो दीज आर कोर्ट्स अंडर लॉ. आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट राज्यघटनेने निर्माण केलेली कोर्ट. यांचं काम आहे अपिलावर सुनावणी करणं. यांचं काम आहे महत्त्वाच्या पॉलिसी विषयांवर सुनावणी करणं. आज हायकोर्टामध्ये एक बेंच असं आहे जे फक्त अँटिसिपेटरी बेलसाठी गुंतलेलं आहे. हायकोर्टातलं एक बेंच असं आहे की जे फक्त मुंबईच्या जामिनासाठी गुंतलंय. एक बेंच इतर महाराष्ट्रासाठी गुंतलेलं आहे. म्हणजे एक औरंगाबादचं बेंच वेगळं असेल, नागपूरचं बेंच वेगळं आहे. एक बेंच असं आहे की जे अटकेत असलेल्या किंवा शिक्षा झालेल्या कैद्यांच्या जामिनासाठी गुंतले. म्हणजे जामिनावर सुनावणी करण्यासाठी 5-5, 6-6 बेंच असतील, तुम्ही कधी खटले चालवणार? मला म्हणायचं असं आहे की तुम्हाला याच्यावर गांभीर्याने निर्णय घेणं भाग आहे की तुमची जेलं अशा लोकांसाठी नाही आहेत की ज्यांना तुम्ही कोर्टात एकदाही उभं नाही केलं, ज्यांचा चेहरा काळा का गोरा तुम्ही नाही पाहिला, की ज्यांच्या जामिनावर कधी सुनावणी नाही केली तुम्ही, ज्यांच्या केसमध्ये काही दम आहे याची कागदपत्र कधी नाही पाहिली, त्या माणसाला द्या टाकून. स्वातंत्र्य एवढं स्वस्त झालं तुमचं की जे तुम्ही कुणाचंही कसंही हिरावून घेऊ शकता. मला वाटतं असं आहे की कोर्टाचं काम हे आहे की अनलेस एखादा माणूस समाजाला धोका आहे किंवा एखादा माणूस म्हणजे तो पुन्हा पुन्हा गुन्हे करण्याची ज्याच्यामध्ये हे आहे, त्याच्यामध्ये टेंडन्सी, अशी माणसं सोडली, सराईत सोडली तर बिनकामाची गर्दी करू नका. पण अजून एक माझी न्यायव्यवस्थेला शेवटची विनंती अशी आहे की तुम्ही आरोपीला ट्रीट करताना ना, या राज्यातला आरोपी, परराज्यातला आरोपी, अहो सर्रास पोलीस लिहून देतात याला जामीन का देऊ नये कारण हा परराज्यातला आहे. बरं. अरे भारताचा कोड आहे, इंडियन पिनल कोड, आता लावलाय भारतीय न्याय संहिता. मग तुम्ही असं आहे का महाराष्ट्र न्याय संहिता वेगळी, झारखंड न्याय संहिता वेगळी, आणि कोर्ट लिहून देतो की हा परराज्यातला असल्यामुळे याला जामीन देण्यात येऊ नये असं ऑर्डरमध्ये लिहितो. म्हणजे चाललंय का या देशामध्ये? म्हणजे ही म्हणजे लोकांचं स्वातंत्र्य, म्हणजे नशीब मला पुण्याच्या जेलमध्ये अटक केली हो, मला कर्नाटकात टाकलं असतं 5-10 वर्ष असं चढलो असतो का, तुम्ही परराज्यातलं म्हणून. देशाच्या म्हणजे आपण या काही गोष्टी ज्या आहेत, म्हणजे मी सगळ्या मांडू नाही शकलो वेळेअभावी, कारण आणि तेवढं मी ऑर्गनाइजही नसेल कदाचित ज्या वेळेला, पण या काही गोष्टींकडे नक्की न्याय संस्थेला लक्ष द्यावं असं मला वाटतं. एक वाचकांची उत्कंठा म्हणून एक प्रश्न की तुरुंग रंगचा दुसरा भाग कधी येणार आहे आणि तो कशावरती बेस असणार आहे?
म्हणजे ही जेलमधली स्टोरी झाली तुरुंग रंग. ते तुरुंग रंगचा दुसरा भाग हा जेलच्या बाहेर पडल्यानंतरची सगळी स्टोरी असणार आहे आणि तो कधी येणार आहे याच्यावर काय? हे बघा, आता सध्या मी 2 गोष्टीवर काम करतोय. एक म्हणजे तुरुंग रंग प्रकाशित झाल्यानंतर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठा कैकपट मोठा प्रतिसाद मिळतो लोकांचा आणि मला लोकांकडनं पुन्हा पुन्हा मागणी आहे की मी त्याचं इंग्रजी भाषांतर करावं. बरं, हे भाषांतर मला कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीला द्यायची इच्छा नव्हती, कारण शेवटी कैदी बनून जे परेतून येतं ना बोलणं ते येऊ शकत नाही, त्या भावना होत नाहीत. म्हणून मी ठरवलं मोडकं तोडकं तर पण मीच करायचं. हे एक काम करतोय. तुरुंग रंगाचा दुसरा भाग जो आहे आणि दुसरा जो प्रोजेक्ट आहे तो असा आहे की माणसं इथून बाहेर पडली, जसं मी बाहेर पडलो तसं मी आसपासचे माझ्याबरोबर 50, 100, 150 लोक जे काही होते आणि वकील म्हणून आता अनेक लोकांच्या केस लढताना पाहतो, त्या माणसाच्या आयुष्याची जी ससे होलपट होती. कारण माझा सर्वात मोठा प्रयत्न हा आहे की हा माणूस बाहेर आल्यानंतर पुन्हा कधी गुन्हेगारीकडे जाता कामा नये. मला बऱ्याच वेळा माझ्या बरोबरचा असलेला एखादा कैदी मला रविवारच्या दिवशी फोन करतो आणि म्हणतो, सर तुमची खूप आठवण आली हो. तेव्हा मला चर्र होतं की म्हणजे हा गुन्हेगारीकडे नाही वळला, पण त्याच्या आधीच्या एका स्टेपकडे वळलाय, ती म्हणजे व्यसनाधीनता. कारण व्यसनाधीनता त्याला त्याच्या खिशातला पैसा संपवणार आहे आणि एक दिवस तो पैसा जेव्हा संपत येईल तर याच्यामध्ये पुन्हा गुन्हेगारीचे विचार निर्माण होणार आहेत. तर त्यामुळं त्याही गोष्टी समाजाकडपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त इतरही खूप छान उदाहरणं आहेत की जी समाजाला आदर्शवत वाटतील. म्हणजे मला आधी असं वाटलं होतं की जेलची आतली स्टोरी फक्त तेवढीच रंजक आणि उत्कंठवर्धक असेल, गाडी किंवा फाचाडी किंवा तुम्ही म्हणाल चिठ्ठी सारख्या कहाण्या. जेल बाहेर आल्यानंतर सुद्धा मला खूप इंटरेस्टिंग कहाण्या उलगडत आहेत, तर मला त्याही गोष्टी समाजापर्यंत आणायच्यात. खरं तर तुरुंग, जेल, कारागृह हा इतका खोल विषय आहे की तो एका तासात संपूर्ण होईल असा तो विषयच नाही. तरी सुद्धा तुम्ही पुस्तकात ज्या प्रकारे तो मांडलाय तो फार उल्लेखनीय आहे आणि या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे तो विषय मांडलाय मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत तो पोहोचलाच असेल. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा एक विनंती करेल की ज्यांनी तुरुंग रंग हे पुस्तक वाचलं नाही त्यांनी आवर्जून ते पुस्तक वाचा. तुम्हाला गुन्हेगार काय असतो, कशा प्रकारे होतो, कशा प्रकारे तो जगतो हे नक्की कळून जाईल. तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. आपला आभार.